4-5 फिल्म एका दिग्दर्शकाच्या बाबांनी केल्या आणि त्याला अवॉर्ड्सही मिळाले. त्या दिग्दर्शकांनी आज तागायत ₹1 सुद्धा बाबाला दिलेला नाही. अरे तुम्ही रील स्टार आहात म्हणजे तुम्ही कोण आहात? एक रील स्टारची आपण एक फिल्म बनवली होती आणि त्या फिल्मला कोणीही गेलं नाही. ती खूप विचित्र पद्धतीने फ्लॉप झाली. एक्स्ट्रीमली हँडसम मॅन. ते व्हाईट शॉर्ट्स घालायचे आणि व्हाईट टी शर्ट असं ते पळायचे. त्यांच्या मागून एक 5-6 जणी पळताना दिसायचं. रांगडे पण आपण जे म्हणतो ना, म्हणजे धुरंधरमध्ये रणवीर सिंग बघून स्त्रियांना जे होतं ना, जितकं स्त्रियांवर अत्याचार होत आहेत हे दाखवत आहेत तितकेच पुरुषांवरही होत आहेत. मुळात मी कायमच म्हणत आले की बाबाच्या कुठल्याही फिल्ममध्ये बाई वाड्यावर या असं तो म्हणालेला नाहीये. शोधून दाखवावं ज्याने त्यांनी. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. गार्गीताई आली आज आपल्या ऑफिसमध्ये. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू दर्शना. कशी आहेस, काय चाललंय? आणि फायनली हा पॉडकास्ट घडून येतोय. आय एम सो हॅपी. मी टू. खूप दिवस आपण ठरवतोय Yes, ते yes. आणि आय एम गुड. छान. आत्ताच स्टार प्रवाहाची मी सावित्री ज्योतिराव फुले ही मालिका करत होते आणि आत्ता दुर्दैवानी ती बंद होतीये आणि एक छोटं नाटक आलंय मला. ते करण्याचा प्लॅन आहे आणि गोष्टी चालू आहेत. आयुष्य कसं चाललंय? आयुष्य उत्तम चालू आहे. उत्तम. अगदी. गेल्या वर्षी तू म्हणाली होतीस की तू मालिका विश्वातनं रिटायरमेंट घेतेस. 10 वर्ष तू काम केलंस आणि आता मी रिटायरमेंट घेतेय. खरं तर ताई, रिटायरमेंट हा शब्द सोपा नाही आहे तुम्हा कलाकारांना. बिकॉज एकतर 3 महिन्याचं क्रेडिट असतं इथे पैशांच्या बाबतीत, बरोबर? आणि ना ती रोज सकाळी उठून त्या कॉल टाईमची, तयार व्हायची, वेगळ्या भूमिकेची सवय लागते. मला सांग, तुला का वाटलं रिटायरमेंट घ्यावी? का तुझ्यासाठी पर्सनल बॅलन्स, प्रोफेशनल बॅलन्स याच्यामध्ये जरा चढाओढ आहे? काय आहे नेमकं? नाही, 2-3 गोष्टी होत्या. एक तर माझं नुकतंच एक मोठं ऑपरेशन झालं. तर त्या काळी मी त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करत होते शूटिंग करता करता. पुन्हा 2026 म्हणजे 2016 ते 26 10 वर्षामध्ये मी एकदाही गॅप घेतली नाही. म्हणजे 15 दिवससुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये आले नाहीत की मी 15 दिवस सुट्टीवर आहे. तर हा स्ट्रेस होता. वय हा एक मुद्दा होता की मला आता खरंच फिजिकली असं वाटत होतं की माझ्याच्याने होत नाही आहे. कारण माझं घर पुण्यात आहे आणि तू म्हणतेस तशी ती चढाओढ माझी खूप होत होती, तारांबळ होत होती. माझा मुलगा, त्याची 10वी 12वी हे सगळे खूप महत्त्वाची वर्ष आहेत. तो वाढतानाच मी खरं त्याच्या आयुष्यात नव्हते. मी सतत बाहेर होते आणि माझा नवरा, थँक्स टू ओमकार, की तो पूर्ण सिंगल फादर असल्यासारखं, ते पॅरेंट असल्यासारखं तो बघत होता अनाईकडे. तर त्यावेळी मला कुठेतरी असं वाटलं की आपण कुठेतरी थांबायला हवं. पुन्हा भावली होणं मालिकेत फक्त हे मला मान्य नव्हतं. म्हणजे इंटरेस्टिंग रोल आले तर मी डेफिनेटली केले असते, पण त्या काळात माझ्याकडे काहीच येत नव्हतं चांगलं. आणि पुन्हा असं तो होत होतं की 10 जण उभे आहेत, त्याच्यामध्ये मी एक उभी आहे. आणि मला असं वाटलं आपण काय करतोय, म्हणजे आपल्याला म्हणजे फक्त ब्रेड बटर आपलं आहे का? तर तसं नाही आहे. म्हणजे पुण्यात माझं बुटीक आहे आणि मी व्यवस्थित हे करते, तर ते मॅनेज होऊ शकलं असतं. तर मला कुठेतरी असं वाटलं की थांबावं गार्गे आपण. आणि त्या दृष्टीने मला खरंच असं वाटलं की मी रिटायर्ड व्हावं. पण आणि घेतलं पण 1.5 वर्ष मी काहीही काम केलं नाही. 1.5 वर्ष मी माझ्या तब्येतीकडे हे केलं. तू बघितलं असेल तर मी 13 किलो माझे कमी केले. येस. खूप बारीक झाले, कारण मला ऑपरेशन करायचं असेल तर मला त्या वजनामध्ये करणं खूप रिस्की होतं, डॉक्टर म्हणाले. सो माझ्याकडे लक्ष दिलं, जे मला कधीच शक्य होत नव्हतं या इतक्या वर्षांमध्ये. घराकडे लक्ष दिलं, मुलाची 12वी होती त्याच्याकडे लक्ष दिलं आणि मला असं वाटलं की मी छान मजा करते. पण जेव्हा मला जगदंबकडनं फोन आला आणि ज्योतिरावांवर आणि सावित्रीबाईंवर, आणि पुन्हा घर आहे ना, म्हणजे मी त्या राजाराम यांच्या वंशातली आहे, तर मला कुठेतरी असं वाटलं की ह्याला नकार कसा द्यायचा. आणि मी लगेचच आणि पुन्हा आपण म्हणतो ना ग, आपल्याला आवडायला लागतं मग ते, म्हणजे काम सवय आहे ती. सवय आहे. आणि जरी आपण कुटुंबात रमलो, जरी आपण ते केलं, तरी कुठेतरी असं वाटलं की अरे नाही, हे माझं विश्व हे पण आहे आणि सिलेक्टिव्ह काम करूयात, पण
रिटायरमेंट म्हणणं त्याला चुकीचं आहे हे आत्ता कळतं, की 1.5 वर्ष मी खूप मिस केलं. सीरियलला म्हणू देत किंवा फिल्मला म्हणू दे, मी काहीच केलं नाही 1.5 वर्षात. त्यामुळे मला असं झालं, की नाही, करूया, सिलेक्टिव्ह करू, पण करू. ताई, तू कट्टी बट्टी या मालिकेपासून काम हो, करतेस आणि आपण म्हणूया की एक तुला ओळख देणारी सिरियल होती राजा राणीची गजोडी. त्याच्यामुळे तू खूप जास्त हायलाईट झालीस आणि ना अनेक प्रकारच्या बातम्या झाल्या, निळू फुलेंची मुलगी, निळू फुलेंची मुलगी, आणि टर्न आउट टू बी व्हेरी पॉझिटिव्ह नोट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, पब्लिसिटी नव्याने प्रेक्षकांना कळलं जे आधी एवढं व्हायरल नव्हतं. मला सांग, निळू फुलेंची मुलगी हा टॅग प्रिव्हिलेज देणारा आहे, प्रेशर देणारा आहे, का स्ट्रगल वेगळ्या पद्धतीने दाखवणारा आहे? ऑफकोर्स प्रिव्हिलेज देणारा आहे, कारण मी इतकी वर्ष थिएटर केलं, पण बाबाला म्हणजे निळू फुल्यांना एक मुलगी आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. पण जसं कट्टीबट्टी आणि तुला पाहते रे आलं आणि न्यूज सगळीकडे हे व्हायला लागला, व्हायरल व्हायला लागला, तेव्हा लोकांना कळलं की अरे, निळूभाऊंना सुद्धा एक मुलगी आहे, ती अभिनेत्री आहे आणि ती काम करते आणि ती चांगलं काम करते. येस. तर थोडंफार डेफिनेटली याचं प्रेशर पण आहे, कारण बाबांनी जे काही करून ठेवलं आहे त्याला आपण निदान त्याच्या नावाला आपण कुठे बट्टा लावत नाही आहोत ना, हा विचार व्हावा. त्यामुळे मी खूप विचारपूर्वक भूमिका केल्या आणि खूप विचारपूर्वक सिलेक्शन केलं भूमिकांचं, की तिथे त्याला कुठेही असं वाटता कामा नये, जरी तो वर असला तरी ही इज वॉचिंग मी. सो असं वाटता कामा नये की अरे माझ्या मुलीनी काय केलं. सो येस. पण स्ट्रगल सुद्धा करवणारा आहे का हा टॅग? कारण आहे ना, कलाकारांच्या मुलांची तुलना पटकन होते. आत्ता मी तुला किती उदाहरण सांगू की त्यांचे वडील खूप स्टार आहेत आणि मुलांना एक वेगळा स्ट्रगल करावं लागतंय, कारण मुलांची तुलना थेट वडिलांच्या कामाबरोबर होते. अभिषेक बच्चन, मी हे उत्तम उदाहरण देईन तुला इथे, राईट? तुलनेची भीती ना मुलांना खूप जास्त असते, की अरे बापरे, मला असं करायचंय, बरोबर? तर तुला वाटली होती या तुलनेची भीती किंवा झाली कधी तुझ्या बाबतीमध्ये? नाही ग, नाही. नाही. माझ्या बाबतीत मला सुदैवाने असं झालं की ही तुलनाच तितक्या यांनी झाली नाही, तीव्र झाली नाही ती तुलना. आणि दुसरं म्हणजे ना, कदाचित मला असं वाटतं की बाप आणि मुलगा ही तुलना जास्त होते, किंवा आई आणि मुलगी. त्या तुलनेत बाप आणि मुलगी कदाचित मला असं वाटतं की कमी होत असावी. पण माझ्या बाबतीत सुदैवाने तो मुद्दा आला नाही आणि त्याचं प्रेशर मी कधी घेतलं नाही. कारण जर मी घेतलं असतं तर खूप वेगळी वळणं लागली असती माझ्या पूर्ण करिअरलाच. तर नाही तसं झालं सुदैवाने. आणि ना, अभिनयाबरोबर तू राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय आहेस. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं तू काम करतेस. अजित पवार जेव्हा हो. गेले होते तेव्हा तू फोटो टाकला होतास आणि तू म्हणाली होतीस की 3 वर्ष तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. ताई, जेव्हा एखादा कलाकार राजकारणामध्ये असतो तेव्हा तुझ्या मते असं वाटतं, तुला असं वाटतं की इतरांचं म्हणजे आपल्या मे बी इंडस्ट्रीतल्या लोकांचं किंवा एक प्रेक्षकांचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जेव्हा एखादा कलाकार राजकारणात असतो तेव्हा? हो, बदलतो, बदलतो. डेफिनेटली बदलतो. मुळात तुमचा काय हेतू आहे हे जोपर्यंत क्लिअर होत नाही, या. तोपर्यंत खूप अफवा पसरतात. आणि पण मला असं वाटतं की जेव्हा तुमच्या लक्षात येतं की नाही, इथे कुठल्या हेतूनी मी प्रवेश केलेला नाही आहे, किंवा त्यामागचे जे फायदे आहेत ते मी कुठलेही घेतले नाहीत, बिकॉज मला मनापासून समाजकारण आणि राजकारण करायचं होतं. बाबा करत आलाय, त्यांनी खूप कार्य केलं. माझा तेवढा आवाका नाही आहे, तेवढं म्हणतात ना, बाबाचा जेवढा संपर्क होता, जनसंपर्क, तेवढा माझा नाही आहे. पण राष्ट्रवादीत गेल्यानंतर अजितदादांचं काम बघितलं आणि मला असं वाटलं की अरे, आपण एक कलाकार म्हणून माझ्या क्षेत्रात मी जे काही करते सांस्कृतिक याच्यामध्ये, ते डेफिनेटली खूप प्रश्न आहेत आणि खूप उत्तरं मिळत नाही आहेत अनेकांना आणि मार्ग सापडत नाही आहेत. तर त्याच्यासाठी आपण थोडीशी मदत केली तर काय हरकत आहे. या दृष्टीने मी राजकारणात प्रवेश केला. कारण ना, इमेज बदलते कलाकाराची. आत्ता सोशल मीडियाच्या या जगामध्ये एखाद्या पॉलिटिकल कार्यक्रमाला गेलेल्या सेलिब्रिटीचा फोटो असा क्विक व्हायरल होतो. त्याच्यावरनं मीम्स, मग चर्चा, मग त्याच्यानंतर अनेक अफवा, या खूप गोष्टी त्याला लागून येतातच येतात, नो मॅटर वॉट. मे बी एखादा नॉर्मल माणूस एका राजकीय कार्यक्रमाला जाईल, त्याच्याकडे कोण एवढं लक्ष देत नाही. पण कलाकार गेला की अरे बापरे, हे ना, हे तुझ्या आजूबाजूच्या लोकांनी तुला अवेअर केलं होतं या बाबतीमध्ये, की असं याला लागून याही गोष्टी येतील, का तू खूप ठाम होतीस तुझ्या विजनवर?
नाही, मुळात मला असं वाटलं की मी कुठल्या कार्यक्रमाला हजेरी लावते हे खूप महत्त्वाचं आहे. आणि माझं कॉन्ट्रिब्युशन काय आहे, की कुठेतरी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होतोय आणि तिथे नटून-थटून अ, अ, अभिनेत्री जशा जातात तशी मी कुठेच गेले नाही आजपर्यंत. किंवा अजितदादांनीही कुठे-कुठे जिथे जनसंपर्क जास्त आहे अशा ठिकाणी मला नेलं नाही. त्यांना माहिती आहे की मी आधीच सांगितलं होतं की मी ह्याच्यात रमणारी मुलगी नाही आहे. मला भाषण देता येत नाही मुळात. मला खूप लोकं जनसमुदाय असेल तर मला व्यक्त होता येत नाही. मग अशा ठिकाणी मी जाऊन करू काय? मला काय करता येतं तर प्रोड्युसर किंवा दिग्दर्शक आणि आजचं आपले मराठी चित्रपटसृष्टी याच्याविषयी जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, ते एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचे असतील तर मी जरूर जाऊन त्यांच्याबरोबर मीटिंग करू शकते. एवढी मर्यादा आहे मला आणि ती अजितदादांनी ओळखली होती. त्यांनी कुठेही मला राष्ट्रवादीच्या त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात इन्क्लूड केलं नाही. उलट मी जे प्रश्न घेऊन त्यांच्यापर्यंत जात होते, त्या प्रश्नांना त्यांनी व्यवस्थित मार्ग मोकळे करून दिले. आम्हाला त्याचं सोल्युशन दिलं. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही. तुझा छान बॉन्ड होता त्यांच्याबरोबर, कारण हो. जेव्हा अजितदादा गेले, आपण बघितलं अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. त्यांचा मतदारसंघ किंवा त्यांच्या गावाबद्दल मी न बोललेलं बरं, कारण मी जवळनं ते नातं बघितलं नाही आहे. पण जे काही बातम्यांमध्ये सोशल मीडियावर बघितलं, कळत होतं प्रत्येकाला केवढं दुःख झालं आहे त्या इतक्या दुर्दैवी घटनेचं, राईट? खूप धक्का देणारी घटना होती ताई. तू त्यांच्याशी आत्तापर्यंत कसा बॉन्ड किंवा कसं ते प्रोफेशनल गोष्टी शेअर करत आलीस? मी सांगू, खूप कमी राजकारणी आता आपल्याकडे उरलेत जे खरे आपण म्हणतो ना मातीतला माणूस असा आहे. आणि अजितदादा त्या प्रकारचे होते. त्यामुळे कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांना जर त्याच्यात तथ्य वाटलं आणि लक्षात आलं की हा खरंच कळकळीचा प्रश्न आहे, घेऊन आलेत ही लोक, तर तो सोडवण्यासाठी ते आटापिटा करत होते की हे घडलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, नाही ह्यांना बोलवा, मग ते नाही आहे तर त्यांच्या पीएला बोलवा, आमच्याबरोबर मीटिंग्स घेणं. आणि ना मला गंमत अशी वाटायची की त्यांच्या आता 2-3 जवळून बघितल्यामुळे त्यांच्या 2-3 मीटिंग्सला प्रचंड गर्दी, वेगवेगळे प्रश्न घेऊन लोक त्यांच्याकडे यायचे आणि अचूक नाव घेऊन ते बोलायचे, काय रे गोपाळ, तुझा तो विहिरीवरचा प्रश्न आहे तो सुटला का तुझा? मला असं व्हायचं की हे कुठनं येतं, हे खूप कमी राजकारण्यांना येतं. आणि हजरजबाबी, स्पष्ट वक्ता या आणि कान ओढणारा. म्हणजे एकदा मी त्यांना काहीतरी मला आता मुद्दा तो आठवत नाही, मी जाऊन त्यांना म्हटलं होतं, अजितदादा हा प्रश्न आहे. ते म्हणाले, ताई नीट रिसर्च करा हां, तुम्ही जे सांगताय ते चुकीचं आहे. तर त्यांना हेही माहिती होतं की कुठला प्रश्न मी घेऊन आली आणि तो मुद्दा बरोबर आहे की नाही. तर हे फार कमी जणांना कळतं गं. म्हणजे मला असं वाटतं की अशी माणसं आता फार दुर्मिळ झाली आहेत. खरंच. आणि तू आता बोलताना उल्लेख केलास की बाबासुद्धा अनेक समाजकार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. म्हणजे त्यांची ज्या प्रकारची इमेज आज आपण बांधतो, त्यांचा तो एक डायलॉग म्हणा किंवा त्यांची कामं, ज्या प्रकारची इमेज आपण त्यांची बांधतो, त्या परे त्यांची विचारसरणी होती. हे मी तुझ्या तोंडून अनेकदा ऐकलंय वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये. मला सांग अर्गिताई, जर आज बाबा असते, तर ते कोणत्या सामाजिक प्रश्नासाठी जास्त लढले असते असं तुला वाटतं? मुळात मला असं वाटतं की आत्ता कळकळीचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वाढती लोकसंख्या आणि ज्या पद्धतीने आपलं जंगल तोडून जे काय आपण सिमेंटची जंगलं उभारतोय. तर मुळात माझा बाबा हाडाचा शेतकरी होता. त्यामुळे त्याला हे कधीच पटलं नाही. आणि त्या ह्याच्यावर त्यांनी डेफिनेटली आत्ता आवाज उठवला असता. आणि कलाकारांचे प्रश्न तर आणखीन बिकट होत चाललेत. त्याच्यावेळी जे होते त्याच्यापेक्षा आत्ता कितीतरी पटीनं. आणि मराठी भाषा आपली ज्या पद्धतीचं नक्कीच त्याला दुःख झालं असतं. मला तर वाटतं बाबा नाही, तेंडुलकर आहेत, पु ल देशपांडे आहेत, अत्रे आहेत, ते ह्या काळात असते ना तर बिचारे खरंच. कारण इतकी सुंदर आपल्याकडे मराठी संस्कृती, जर आपण साहित्य बघितलं, मराठी कविता, आपल्या मराठी कविता किंवा एकूण इन जनरल मराठी संस्कृती ही इतकी प्रबळ आहे आपल्याकडे आणि खूप सुंदर आहे. पण त्याचा इतक्या असा वेगळ्या पद्धतीने ऱ्हास व्हावा हे त्यांना फार दुःखदायक वाटलं असतं डेफिनेटली. म्हणजे मलाही असं वाटतं की का होतंय हे सगळं आपल्या बाबतीत. या मुद्द्यावर त्यांनी जास्त विचार केला असता. डेफिनेटली. आणि ना, तू जसं म्हणालीस की आपल्या कलाकारांचे प्रश्न किती ज्वलंत आहेत.
आत्ता तू सुद्धा त्याच्याबद्दल पोस्ट लिहिली होतीस की पैसे थकवणं हा मुद्दा होता आणि अनेकांचे पैसे थकवले गेलेत. काही जण बोलतात, काही जण उघडपणे बोलत नाहीत आणि तू म्हणालीस की माझे कोणी नाही थकवले, पण माझ्याकडे लिस्ट आहे ज्यांचे पैसे राहिलेत द्यायचे. 3 महिन्याचं क्रेडिट ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. अनेक निर्माते असेही आहेत ज्यांच्याकडे 3 महिन्याचं क्रेडिट नसतं, पण मॅक्झिमम आहेत ज्यांच्याकडे असतं, बरोबर? तुझ्या मते, तू आता ही इंडस्ट्री जवळनं बघतेस, काय कारणं असतील म्हणण्यापेक्षा हे पैसे थकवले जाऊ नयेत, याच्यासाठी तुला काय सोल्युशन वाटतं? मुळात ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप लपवाछपवी आहे. ती जर आपण नाही केली, की स्पष्ट निर्मात्याने जर आपले प्रॉब्लेम, त्यांनाही प्रॉब्लेम आहेत. असं नाही आहे की अचानक आता कुठलीही मालिका बंद होणं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी उभारलेला सेट असेल, त्याच्यासाठी उभारलेले इतर सगळे हे असतील, त्याची यंत्रणा असेल, त्याच्यासाठी पैसा लागतो. तर स्पष्ट कलाकारांना जर सांगितलं की बाबा रे, हे चॅनल आम्हाला या दिवसांनी पैसे देतं, आमचं गणित ह्या दृष्टीने सुरू होतं, तर कृपया तुम्ही, काही जण अगं 4-4 महिने देत नाहीत पैसे, बरोबर. आणि त्याला काही लॉजिकच नाही आहे. आणि काय होतं, दिसतं फक्त निर्मात्यांनी केलेली मजा, पण त्याच्यात इन्व्हेस्ट केलेले त्यांनी पण आहेत ना पैसे कुठेतरी. तर माझं असं म्हणणं आहे की ती जी दरी जर मिटवली, की कलाकारांबरोबर पहिल्याच मीटिंगमध्ये बसून जर सांगितलं की बाबा रे, आम्ही एवढे इन्व्हेस्ट करतो त्या प्रोजेक्टसाठी, चॅनल आम्हाला जरी 1.5-2 महिन्यांनी पैसे देणार असेल, तरी आमची गणितं बसेपर्यंत त्याला 3 महिने लागणार आहेत. तर तुमची तयारी आहे का कलाकार म्हणून 3 महिन्यानंतर पैसे आले तर तुम्हाला चालणार आहेत का? 4 महिन्यानंतर पैसे आले तर तुम्हाला चालणार आहेत का? पण 4 महिन्यानंतर मी ॲग्रीमेंटमध्ये लिहून देतो की त्याच्यापेक्षा उशीर होणार नाही. हे जर स्पष्ट समोरासमोर तुम्ही बसून केलं, तर कोण नाही करणार? ज्यांना शक्य आहे ते करतील, ज्यांना शक्य नाही ते नाही करणार ती मालिका. पण हो, येणार आहेत आपल्याकडे. अशा खोट्या वाद्यांवर आता कोणी हे, आणि सोशल मीडियामुळे काय होतं, माहिती पटकन मिळते आपल्याला. मिळते, बरोबर. मग त्या माहितीमध्ये तुम्ही जर घोळ घालायला लागलात आणि अचानक निर्मात्यांचे फोटो ते हॉलिडेला मॉरिशियसला गेलेत असं दिसतं, तर कलाकार म्हणतो की अरे, माझं ब्रेड अँड बटर आहे हे, मग मी का इथे मरतोय आणि मला पैसे मिळत नाहीत आणि हे तर हॉलिडे करतायत. तर ही तफावत आपल्याला कारण हे ते केली एक पाहिजे. सायकल असते ना, आपल्याकडे जे पैसे येतात, आपली EMI ठरली असतात, बिल्स असतात हो. द्यायचे, ते सगळंच म्हणजे तुम्ही किती 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 पुढे करत करत जाणार. आणि ज्याची अडचण आहे त्याला द्या ना लवकर. असा नियम तर नाही आहे, कुठेही लिहिलेलं नाही आहे की 90 डेज नंतर तुम्हाला पैसे पैसे मिळतील. मिळतात. हे तुम्ही बांधलेलं गणित आहे. मग तुम्ही कलाकारांच्या दृष्टीने एखादं गणित बांधा. एखाद्या कलाकाराला EMI असेल तर बाबा रे, मी EMIचे तुझे आत्ता 3 महिन्याचे देतो ना, तू काळजी करू नकोस. हा जो पूर्वीच्या काळात प्रभात स्टुडिओमध्ये हे होता की महिन्यावर कलाकार असायचे आणि महिन्यावर पगार मिळायचा. पगार मिळायचे. पण दुखल्या खुपल्याला प्रभात कंपनी कामाला यायची. म्हणजे की काय रे बाबा, तुझा मुलगा त्याला दुखापत झाली, ॲडमिट झालाय का, चल मी तुला आत्ता हे पैसे देतो, तू नंतर वळते कर. ही जी आपली सामाजिक बांधिलकी आणि घरगुती आपले एकमेकांचे संबंध होते ना, ते तुटलेत आता. तर मला असं वाटतं की थोडंसं निर्मात्यांनीही समजून घ्यावं आणि थोडं कलाकारांनीही समजून घ्यावं आणि एकमेकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि आपल्या अडचणी सांगितल्या की सर, असा प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलाची फी किंवा माझं EMI आहे, तर मला हे 3 महिने थोडं ॲडजस्ट करून द्या ना. तर कोण नाही म्हणेल. पण बोलतच नाही, दोन्हीकडनंच बोलत नाही. तर संवाद हवा, बाकी काही नाही. हां, तू जे लपवाछपवी म्हणालीस ते करेक्ट आहे. कारण कोण कोणाशी स्पष्टपणे बोलायलाच मागत नाही. आणि ही तर आत्ताची परिस्थिती झाली. तू खूप आधीपासून बाबांना बघितलंयस काम करताना. आधी मैत्रीवर खूप कामं व्हायची, कारण तेवढी सच्ची मैत्री होती, किंवा माझ्या मित्राचा सिनेमा आहे, तो पहिल्यांदा करतोय, चल मी काम करतो. हे असं खूप होतं आधी, जे आत्ता मिसिंग आहे. तू कधीतरी एकदा ऐकलंयस बाबांकडनं किंवा त्यांचा त्या प्रकारचा अप्रोच होता की अरे चल, मी मित्रासाठी काम केलंय, इकडे पैसे नाही मिळाले तरी चालतील, किंवा एक फ्रस्ट्रेटिंग लेवल पण असते की अरे किती जणांकडनं पैसे यायचेत. या दोन्ही बाजू तू बघितल्या आहेत आधीपासून इंडस्ट्रीच्या? हो, खूप वेळा. मुळात मी आता त्या निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकाचं नाव नाही घेणार, पण 4-5 फिल्म एका दिग्दर्शकाच्या बाबांनी केल्या आणि त्याला अवॉर्ड्सही मिळाले. त्या दिग्दर्शकाने आज तागायत ₹1 बाबाला दिलेला नाही. पण त्याचं दुःख बाबाला नाही, कारण त्याच्या करिअरमधले खूप उत्कृष्ट रोल
त्या दिग्दर्शकाने, बाबाचं म्हणणं नेहमी असायचं की ठीक आहे, इथे मला नाही काही, मी दुसरीकडनं कमवेनच नक्की, पण ही शिदा मला मिळणार नाही किंवा ह्या प्रकारचा रोल मला मिळणार मिळणार नाही. नाही. सो असं बरेचदा झालं. एकदा तर एका निर्मात्यांनी घरातले त्यांच्या आईचे दागिने की आत्ता आम्हाला द्यायला नाही आहे, तर हे तुमच्याजवळ ठेवा, जेव्हा पैसे येईन ते. वा म्हणाला, नाही, अशा पद्धतीने घरातल्या एखाद्या आईचे दागिने तुम्ही मला आणून देताय, तर ह्या पद्धतीने मी काम नाही करत. मी तुमचे फिल्म करतो, ती चालल्यानंतर तुम्ही मला पैसे द्या. तर हा जो विश्वास होता ना त्या काळचा, तो आत्ता मला असं वाटतं जरा हरवल्यासारखा झाला आहे. आणि तू हे सगळं बघत असताना, म्हणजे ही इंडस्ट्री कशा प्रकारे वर्क करते बघत असतानाही तू इथे यायचा डिसिजन घेतला. तुला आत्ता 10 वर्ष होतील या इंडस्ट्रीमध्ये, बरोबर? 2026 मध्ये प्रोफेशनली काम करून, हो. फुल लेंथ काम करून 10 वर्ष होतील. असं असतं की आपण बघतो आपल्या आईवडिलांचा स्ट्रगल. आईसुद्धा आकाशवाणीमध्ये हो. होती, राईट? तर ती सुद्धा ग्लॅमरसच फील्ड आहे, हो. तिकडेही स्ट्रगल आहे. तरी तुला असं का वाटलं की आपण सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये काम करावं? आधी तू होतीस गृहिणी किंवा तुझे ब्युटिक सुद्धा आहेत, पण तरी पण हे क्षेत्र जे बेभरवशाचं आहे, एवढं करेज तू कुठून एकवटलंस की मी पण अभिनेत्री होते? तेच गणित आहे का की अभिनेत्याची मुलगी अभिनेत्रीच होणार, असं काही आहे का? नाही अगं, खरं तर मी 10 वर्ष नाही झाले माझ्या इंडस्ट्रीत येऊन. मी 1998ला पहिली सिरियल केली होती, पळसाला पानं 5, ओके. जी ETV मराठी हैदराबादला हां. संजय पवारनी ती लिहिली होती आणि उपेंद्र लिमयनी ती डिरेक्ट केली होती. सो त्यावेळी मी सत्यदेव दुबेंची शिष्या होते आणि मी NSDचं जे मराठी नाट्यवेद नावाने केलं प्रसाद वनारसेनी, ते माझं पहिलं अभिनयाचं शिक्षण. ओके. त्याच्यानंतर मी हळूहळू समन्वय जॉईन केली, म्हणजे संदेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, येस. अमृता सुभाष, या सगळ्यांनी मिळून जी समन्वय, दुबेजींचे जे शिष्य बाहेर पडून त्यांनी जी केली, ते समन्वयमध्ये मी जवळपास 16 नाटकांमध्ये कधी कामं केली, कधी कॉस्च्युम्स केले, कधी बॅकस्टेज केलं, प्रायोगिक हे होती ती. आणि पळसाला पानं 5 ETV नंतर मी ETVच्याच अपराधी कोणला कॉस्च्युम्स केले. हां. राणी अहिल्यादेवी फिल्म जी आहे, हो, नचिकेत हो, जयू हो, हो. पटवर्धननी केले, त्याचे कॉस्च्युम केले. सापत्नेकराचं मूल नावाची फिल्म सौमित्र रानडेंनी केली, त्याचे कॉस्च्युम्स केले. सो मी इंडस्ट्रीशी रिलेटेड होतीस. रिलेटेड होते. अभिनयच करेन की नाही हे वाटलं नव्हतं. मग बुटीक माझे चालू होते आणि लग्न झालं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि एके दिवशी मला विनोद लवेकरचा फोन आला युवासाठी, आपण एक हे करतोय, तू करशील का? तर मी नाही म्हणाले होते. मला करायची नव्हती सिरियल आणि मला अभिनयच करायचा नव्हता. माझं व्यवस्थित चालू होतं चालू. सगळं गणित. हां, हां. त्यामुळे मला असं झालं की का मी करते ना, झालंय सगळे उद्योग करून, म्हणजे ETVत राहून झालंय, सगळं झालंय, आता मला नाही करायचं आहे काही. आणि त्याला मी नाही म्हणाले, पण मला त्यांनी गळ घातली की 10च दिवसाचं काम आहे, त्याचे कॉस्च्युम पण तू कर, आणि तुझा आजोळ आहे नगरमध्ये, आम्ही अहमदनगरला ती अहिल्यानगर. केली, हां. तुझा आजोळ आहे तर 10 दिवस तुला आजोळी राहता येईल, तर कर ना गार्गी प्लीज, असं. आणि मग मी ती घेतली, त्याच्यानंतर आता थांबलीच नाहीये. अरे, आणि तो एक, म्हणजे तो एक चान्स येणं खरं तर महत्वाचं असतं. हो. अगेन आपण जे सुरुवातीला म्हणालो ती सवय. ताई, पण आहे ना, असं असतं की आता तू जसं म्हणालीस की लग्नही झालं होतं, अनेकदा ना गिल्ट येतं आपल्या स्त्रियांना, स्पेशली. मला त्याबद्दल ऐकायला आवडेल की अच्छा, माझं हे छान माझा संसार चालला आहे, मी रमली आहे इकडे, माझं इकडे ब्युटिक छान आहे, पण माझी आवड पण मला खुणावते, दॅट इज अभिनय, राईट? आपण ते बोलून नाही दाखवत कोणाकडे, पण एक प्रकारे आपल्या स्त्रियांना गिल्ट येतं, जे आपण मनातच ठेवतो. एवढ्या वर्षात तुला असं कधी वाटलं की मला या गोष्टीचं गिल्ट आहे, मी ते केलं, मी गेले तिकडे, मी अभिनयात काम करते, मी माझ्या कुटुंबापासून लांब राहून काम करते, पण त्याचं थोडंसं गिल्ट आहे, असं कधी घडलंय? मी कधी घेतला नाही तो गिल्ट, खरं सांगायचं तर. कारण ना, मी कायमच स्वतःला बजावत आले की मी सुपरवुमन नाही आहे. मी जेव्हा अभिनय करते किंवा मी कॉस्च्युम्स करते, तेव्हा मी पूर्णतः तिथे असते. मग माझा फोन कायमच सायलेंटवर असतो. मग माझा मुलगा फोन करो, माझ्या सासूबाईत करू किंवा नवरा करो, मी लक्ष देत नाही. पण मी जेव्हा घरी जाते तेव्हाही माझा फोन सायलेंटवरच असतो आणि तिथे येणारे इमर्जन्सी फोन मी घेत नाही. मी पूर्ण गृहिणी असते, पूर्ण आई असते. मी ना हा बॅलन्स माझ्या आईवडिलांमुळे बघत आली आहे लहानपणापासून. आणि त्यांनी, माझा बाबा महिनोन-महिने घरी नसायचा. माझी आई सिंगल हँडेड तिने मला वाढवलं आहे आकाशवाणीत नोकरी करून. तर मला या बॅलन्सची सवय होती
आणि मला हे बाबाला मी बघितलं की तो घरी आल्यानंतर तो पूर्णतः माझा बाबा असायचा, आईचा नवरा असायचा. तर हा बॅलन्स जर आपण साधला नाही आणि आपण जर एक सुपरवुमन होण्याचा खूप प्रयत्न आटापिटा केला, तर सगळीकडेच आपण एक गिल्ट घेऊन फिरू आणि सगळीकडेच आपण अनहॅपी असू. तर कुठेतरी तो चॅनलाइज केला पाहिजे असं मला वाटतं आणि जो मी प्रयत्न करते आणि आय एम हॅपी. मला कुठेही कधी कुठल्याच याचा गिल्ट नाही आला की ओ नो मी हे केलं किंवा ओ नो मी एवढ्या सिरियल करते आणि माझा मुलगा नाही. मी 8 दिवस काम करायचे, 4 दिवस मी पुण्याला माझ्या मुलाकडे जातेच. हे खूप इन्स्पायरिंग आहे कारण आपण इतकं मागे पळतो एखाद्या गोष्टीच्या आणि वी एंड अप हॅव्हिंग अ गिल्ट की अरे यार मग मला माझ्या घरी नाही जाता आलं. पण पळत तर मीच होते ना कामासाठी. मला कोणी सांगितलं नव्हतं पळ किंवा माझ्या घरचे मला म्हणाले नव्हते पळ. बट हे खूप मस्त आहे. मला आवडलं आहे तुझं उत्तर की आपणच ते ओढवून घेतलेलं असतं जे नाही घेतलं पाहिजे ना. आणि ना सोसायटल प्रेशरच्या नावावर पण खूप गोष्टी आपण अनेकदा करायला जातो की मी हे नाही केलं तर सोसायटी काय बोलेल, अच्छा मी हे केलं तर सोसायटी काय बोलेल. आत्ता सोशल मीडियामुळे किंवा तू ज्या प्रकारची कामं केली आहेत, एकदम प्रॉमिनंट भूमिका केल्या आहेत, त्याच्यामुळे ना गार्गी फुले थत्ते हे नाव सगळ्यांना माहिती आहे. याआधी निळू फुलेंची मुलगी, निळू फुलेंची मुलगी हे चालू असेलच ताई. कदाचित मे बी तू कधी त्याच्याबद्दल व्यक्त झाली नसशील किंवा हे सोशल मीडियाला माहीत नसेल, पण अनेकदा हे असं बोललं जातं की निळू फुलेंची मुलगी बाबा. तुला असं पहिल्यांदा कधी वाटलं की त्या नावाच्या पलीकडे मी एक गार्गी फुले थत्ते म्हणून माझी ओळख आता निर्माण करावी? तुला पाहते रे आलं ना, तेव्हा मला असं वाटलं की येस, मला कारण हीच ओळख होती ना, म्हणजे कायमच मला निळूभाऊंची मुलगी. आजही खूपदा आता ॲक्ट्रेस म्हणून मला ओळखतात म्हणून वेगळी ओळख आहे, पण अरे निळूभाऊंची मुलगी असंच होतं आणि लहानपणापासून मी ते बघत आली आहे. आणि पण तुला पाहते रे झाल्यानंतर ना मला मिसेस निमकर म्हणून हाक मारायला लागले आणि ती खूप मला गंमत वाटली. किंवा आजही मी आता सांगली कोल्हापूरला जाते तर बेबी मावशी इकडे बघा ना असं म्हणतात, तर मला ती खूप गंमत वाटते की आता ते निळू फुलांची मुलगी जाऊन कुठेतरी माझ्या कॅरेक्टरला हाक मारली जाते. किंवा गार्गीताई तुम्ही तिथे होतात ना त्या सिरियलमध्ये मी तुम्हाला बघितलं आहे, तर ते छान वाटतं मला. पण मला ही निळू फुलांची मुलगी हे सुद्धा खूप अभिमानास्पद वाटतं. त्याच्यामुळे दोन्हीकडे मला मज्जा वाटते सगळ्याची. बेबी मावशी इज माय स्टील फेवरेट. ती किती क्यूट होती त्या या सिरियलमध्ये. आणि ना ती कोविडच्या दरम्यान सिरियल आली होती, त्याच्यामुळे ती खूप बघितली सगळ्यांनी आणि त्याच्यातली प्रत्येक कॅरेक्टर लक्षात आहेत प्रेक्षकांच्या. तू जे म्हणालीस ना मग अशा कॉन्व्हर्सेशनमध्ये की आई वडील ज्या प्रकारे तो बॅलन्स करत होते आयुष्याचा, ते बघून तुला सुद्धा अनेक गोष्टी कळल्या. असं असतं ना की आपले बाबा बिझी आहेत, आपली आईसुद्धा कामाला जाते आणि दोघंही यशाच्या शिखरावर होते. अशा वेळी त्यांनी तुला कधी जाणू दिलं की तू एका स्टारची मुलगी आहेस? त्यांनी नाही जाणू दिलं, पण समाजाने जाणवलेलं? जाणून दिलं ग. कारण मी सांगू का, माझी क्रेज नखाएवढी पण नाही आहे माझ्या बाबाच्या. मी ज्या पद्धतीचं मला आठवतं आहे, गंमत म्हणून तुला सांगते की सोलापूरला आम्ही एका लॉजमध्ये राहिलो होतो. पूनम लॉज नावाचं एक लॉज आहे कोल्हापूरला, किती वर्ष सोलापूरला. आधी? मी असेन 8-9 झाले आता, 40 एक वर्ष झाली असेल आणि मी 8-9 वर्षाची असेन. आणि पूनम लॉज म्हणून खूप त्यावेळी कलाकारांसाठी ते लॉज असायचं. आणि त्यावेळी प्रीमियर नव्हते ना, तर बाबाचा भयानक नावाचा एक हिंदी फिल्म होती, मिथुन चक्रवर्ती होते त्याच्यात. त्या फिल्मचं प्रीमियरसारखं सोलापुरात केल्यामुळे बाबाला आईला असे इन्व्हाइट केलं होतं. मी पण होते कारण मी लहान असल्यामुळे आम्ही तिघंही गेलो होतो. आणि आम्ही प्रीमियर करून आलो, राहिलो आणि सकाळी जेव्हा मी उठले, काहीतरी आवाज आला म्हणून आम्ही असे तिघंही उठलो. तर त्यावेळी ना पूर्वी लॉजमध्ये एक छोट्याशा बाल्कनी असायचे बघ, ओके. त्याच्यावर चढून लोक खिडकीतनं आम्हाला बघत होते. आणि खाली पूनम लॉजला पोलिसांना बोलवावं लागलं कारण एवढी गर्दी झाली होती की आम्हाला पूनम लॉज टू पुढे म्हणजे बाहेर पडायचं असेल पुण्याला जायला तर आम्हाला पडता येत नव्हतं. आणि हे प्रत्येक ठिकाणी व्हायचं, प्रत्येक ठिकाणी. म्हणून बाबा कधी कधी महाराष्ट्राच्या बाहेर आम्हाला घेऊन जायचा की तिथे गर्दी त्या निमित्ताने कमी कमी असायची. असायची. त्यामुळे हां. तो पण हे मी महाराष्ट्रात तर आम्हाला पण हे अवघड. हे किती सुंदर आहे ताई की सोशल मीडिया नसलेल्या काळात क्रेझी फॅन्स म्हणजे आत्ता आपण म्हणतो माझे फॉलोअर्स एवढे, मी स्टार आहे, मी अमकं आहे, मी ढमकं आहे. बट जेव्हा म्हणजे निळू भाऊंचा जो जमाना होता, कुठे होता सोशल मीडिया, कुठे होती मीडिया, एकदम जेमतेम 2-3 वर्तमानपत्र असतील, पण कुठे काय होतं. काहीच नाही. पण काय लेवलची क्रेज होती ना कलाकारांची.
आत्ता ती मिसिंग वाटते तुला, कारण लाईक यू सेड की तू 8 वर्षाची असताना एवढा वेडेपणा बघितलायस चाहत्यांचा. आत्ता हे सगळं मिसिंग आहे ना खूप. म्हणजे आता सोशल मीडियावर अच्छा दिसला कलाकार, त्याने काय केले, त्याच्यामुळे इन पर्सन त्याला भेटून हा वेडेपणा कोण करत नाही आजकाल, जो आधी होता. कारण ना त्या काळी इतर कुठेही हे कलाकार दिसायचे नाहीत ना गं. आता काय झालंय, आपल्या घरापर्यंत पोचलेत आणि त्यांची घरं सुद्धा आपल्या घरापर्यंत पोचलेत. कसं घर आहे, घरी कोण कोण राहतं. मला ना आत्ता ती गंमत नाही वाटत. म्हणजे सोशल मीडिया डेफिनेटली उपयोगाचा आहे, पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करताय खूप महत्त्वाचा आहे. आता काय झालंय, प्रत्येक ॲक्टरनी स्वतःचेच व्लॉग करायला लागलेत. बरोबर. ज्यामुळे ना तुम्ही म्हणजे जे ॲपल आणि सॅमसंग आहे किंवा हे जे उदाहरण आहे की माझ्याकडे सॅमसंग आहे, पण ॲपल असणारा प्रीमियम आहे. तर तो ना प्रीमियमनेस तुम्ही घालून बसलात. तुम्ही घरातलं तुम्हीच इन्व्हाइट केलं आहे लोकांना आपल्या घरामध्ये. काय होतं, मुलाखती देणं इज फन अजूनही मला असं वाटतं, कारण त्यातनं तुम्हाला माणूस म्हणून उलगडत जाता तुम्ही कलाकार म्हणून. पण कलाकारातल्या घरातल्या वस्तू दाखवणं, ते काय रोज जेवतात, ते कसे उठतात, त्यांच्याकडे किती कुत्री आहेत, त्यांच्याकडे किती मांजरी आहेत, हे दाखवणं, ह्यानी तुम्ही एक प्रायव्हसी तुमची आणि एक्सक्लुझिव्हनेस जो तुम्ही घालवता ना, तर ते मला असं वाटतं की ते थोडं जपलं पाहिजे आपण कलाकार म्हणून. जर मला भाजी घेताना सोनाली कुलकर्णी, मोठी सोनाली किंवा छोटी सोनाली जर दादरमध्ये दिसली, तर मी तिच्याविषयीचं आकर्षण कसं हे करू? तर जिथे तिथे जाणं किंवा जिथे तिथे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक कुठेतरी स्वतःहूनच एक व्लॉग करणं, हे मला कुठेतरी असं वाटतं की अभिनेत्रींनी किंवा अभिनेत्यांनी सुद्धा टाळावं. कारण लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आस असू देत. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याची आस योग्य नाही, कारण तुम्ही कलाकार आहात. म्हणजे प्रेक्षकांना, मला कुठेतरी असं वाटतं की प्रेक्षकांना अरे हे काय, हे यांना जाण, तुम्ही ना गूढ राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्या गूढतेमध्ये खूप मज्जा आहे प्रत्येक व्यक्तीत. म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे, ह्याच्यात कुठेही हे नाही, पण ती गूढता जपली पाहिजे. तुम्ही ती सार्वजनिक करून टाकलीत ना, तर त्यातली गंमत गेली. फॉलोवर्सचा मुद्दा म्हणजे आत्ताही अनेक कलाकार सांगतात की फॉलोवर्स बघितले जातात काम देण्यासाठी. तर तो ना म्हणजे तो आकडा आता कलाकारांना कलेपेक्षा फॉलोवर्स जास्त हे माध्यम बनलंय काम देण्याचं. तुझं असं पर्सनल मत आहे का, किंवा तुला असं वाटतं की या फॉलोवर्सच्या गणितामुळे कला कुठेतरी धोक्यात येऊ शकते पुढे जाऊन? हे मला पूर्वी वाटायचं की, आणि मी 1-2 मुलाखतीतही हे म्हणाली आहे की रील स्टार आणि हे कलाकार नव्हेत. म्हणजे चॅनलसुद्धा एक असं होत होतं की अरे हे यांच्याकडे फॉलोअर्स चांगले आहेत, ही रील स्टार आहे, ह्यांना अभिनय आहे ह्याच्यामध्ये. तर ते कलाकार नव्हेत. रील स्टार हे स्टार आहेत. आणि त्यांनी त्याच्यानी मी ट्रोल पण झाले की खूप जण म्हणाले की मी कंटेंट करतो त्याचं काहीच नाही आहे का, त्याची मेहनत काय, तर हो आहे, डेफिनेटली आहे. पण अभिनय हा जेव्हा मुद्दा येतो, तेव्हा तुम्ही अभिनेता किंवा अभिनेत्री नाही असू शकत. त्याला एक वेगळं स्किल असतं, त्याच्या त्याचा मागे एक घेणारी रियाज आहे त्याच्या मागे, एक अभिनेता अभिनेत्री होण्यामागे आणि 10-10 वर्षाची मेहनत मेहनत आहे. आहे. हाऊ ट्रू, हाऊ ट्रू. त्याच्यानंतरच तुम्ही ते होता, तुम्ही होत नाही. होत नाहीत, राईट. तर होत नाही म्हणल्यानंतर तुम्ही मार्ग शोधा ना. मग रील स्टार म्हणजे आहेच, कंटेंट क्रिएटर व्हा, रील स्टार व्हा, काहीच म्हणणं नाही आहे माझं. पण जेव्हा रील स्टार म्हणतो की मी आता अभिनेता आहे, तर किंवा आता मध्ये कुठलं तरी मी, ते खरं आहे का खोटं आहे माहीत नाही, टोल नाक्यावर एक रील खरंय ते, स्टार खरंय. तर ते मला असं वाटलं की अरे तुम्ही रील स्टार आहात म्हणजे तुम्ही कोण आहात? कोण आहात? आणि पुन्हा इट इज अ सर्कल. आणि रील स्टारला 100 रुपये टोल परवडू नये का? आणि तो द्या ना, तो सरकारचा आहे. रील स्टार आहे म्हणून मला माफ करा, तर तुम्ही काही छत्रपती नाही आहात. तुम्ही काय बोलताय म्हणजे. आणि मला गंमत वाटली गं, मला ते बघून म्हणलं हे कोण आहे हा मनुष्यभर, मी त्याला कधीच बघितलेलं नाही. त्यामुळे मला असं झालं की हा कोण आहे बरं. ह्यांना बघू, आज ते फुकट आहे म्हणून तुम्ही बघताय. तुम्ही उद्या त्याच्यावर पैसे लावा, ते बघणं बंद होईल. आणि याचा अनुभव आलाय. एक रील स्टारची आपण एक फिल्म बनवली होती आणि त्या फिल्मला कुणीही गेलं नाही. ती खूप विचित्र पद्धतीने फ्लॉप झाली. तर आज ते फुकट आहे म्हणून आज तुम्ही राजे आहात. पण हे सर्कल आहे, हे कधी ना कधीतरी बंद होईल. अभिनय हे असं आहे की ते तुम्ही उद्या
म्हणतात ना, तुमचं वय 80 झालं किंवा तुम्ही 5 वर्षाचे असाल तरी अभिनय कुठे जात नाही. ती शिकवलेली आणि शिकलेली कला आहे. तर हा फरक आहे दोन्हीमध्ये. आणि म्हणजे आत्ता मी बघितलं की 2 दिवसापूर्वीच एका मोठ्या बॅनरनी सगळ्या रील स्टारला घेऊन, कंटेंट क्रिएटर्सला घेऊन एक पिक्चर अनाऊन्स केलाय. 2 दिवसापूर्वी मी बघितलं. येस. रिअली? या. मी तुला दाखवीन त्याचं पोस्टर या मुलाखतीनंतर. पण ऑल दी बेस्ट त्यांना. सगळ्या कंटेंट क्रिएटर्सला घेऊन. तर आम्हालाही प्रश्न पडतो, ताई एक पत्रकार म्हणूनही प्रश्न पडतो, की जर रील स्टार्सच आपण घेतोय चित्रपटामध्ये, तर मग अभिनय कोणी करायचं? मग अभिनेत्यांनी काय करायचं? पण अगं असा पुन्हा काय आहे, आता त्याचं भवितव्य ती फिल्मच ठरवेल. पण अशाने घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण असे कंटेंट किंवा अशा पद्धतीच्या फिल्म्स ह्या काही आत्ता येत नाही आहेत. आत्ता त्या सोशल मीडियामुळे आणखीन हे होतात. पण आपल्याकडे ती कॅटेगरी होतीच ABCD आणि त्या होत होत्या फिल्म्स. सो अगेन त्याचं भवितव्य ते ठरवेल काय होते. पण आपण घाबरण्यासारखं नाही आहे. कारण अभिनय आणि चांगला कंटेंट असलेली एखादी फिल्म किंवा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री हे कधीच मरत नाहीत गं. आणि आत्ता फक्त आपलं लक्ष याच्याकडे हवं आहे की मध्यंतरी जशी कर्नाटक म्हणजे कन्नड फिल्म इंडस्ट्रीला जी उतरती कळा लागली होती, त्याच्यात KGF सारखी फिल्म निघाली आणि खूप वेगवेगळ्या निर्मात्यांनी एकत्र येऊन ती सहकाराने केलेली फिल्म होती आणि ती काहीच्या काही हिट झाली. आणि कन्नड फिल्म जेव्हा डबघाईला जात होती आणि कन्नड भाषा डबघाईला जात होती, तेव्हा ही घडलेली गोष्ट आहे. सो असा प्रकार किंवा अशा पद्धतीचं काहीतरी आपण मराठीत केलं तर आपण वाचू शकतो. आता खूप चांगली चांगली म्हणजे चिन्मयी आहे, आमची सुमित, चिन्मयी सुमित आहे, दीपक राजाध्यक्ष आहे, अनेक जण आहेत जे आता मराठी भाषेसाठी लढतायत. पण ते खूप चांगलं काम करतायत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या भाषेचा अभिमान नसेल ना, तो दुसऱ्यांनी कोणीतरी जागृत करणं हा वेडेपणा आहे. की अरे उठा मराठीसाठी. एकदाच मराठी दिन साजरा करून होणार नाही. तर वर्षभरात तुम्ही मराठीसाठी काय करताय किंवा काय योगदान देताय हे प्रत्येक सामान्य माणसापासून आपण ठरवलं पाहिजे की आपण काय देतोय. तेवढं जरी दिलं ना तरी भाषा, म्हणजे मी असं नाही म्हणणार की उठून मुलाला मराठी शाळेत घाला. माझा मुलगा मराठी शाळेत शिकला कारण माझी इच्छा होती. त्यामुळे तो 5वी पर्यंत मराठी आणि त्याच्यानंतर सेमी इंग्लिश अशा ह्याच्यामध्ये शिकला. पण आजही त्याला इंग्लिशलाही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला कुठल्याही, आता तो BDES बॅचलर्स इन डिझाईन करतो आहे, त्याला कधीही भाषेची अडचण आली नाही. कारण तुम्ही मुलाला कसं वाढवता हे तुमच्यावर असं. मी मराठी शाळेतनं शिकले. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठीला योगदान म्हणून वर्षभरात काय ॲक्टिव्हिटी करता हे तुम्ही जपलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे. खरंय. ताई म्हणजे आत्ता तू करतेयस काम, म्हणजे तू 1-1.5 वर्ष ब्रेक घेतला, तू करतेयस आत्ता काम. लहानपणापासून तू तुझ्या घरात अभिनय बघितलायस किंवा अभिनय काय लेवलचा असतो, तो कशाशी खातात अशा माणसांना तू बघितलंयस तुझ्या घरामध्ये निळू भाऊंसोबत वावरताना, राईट? आत्ता ना गार्गी फुले खूप मोठी स्टारही असू शकली असती, राईट? तुला नाही वाटलं असं कधी की मी खूप मोठी स्टार होते किंवा मी खूप मोठी अभिनेत्री होते, का तुझ्या प्रायोरिटीज तू आधीपासूनच वेगळ्या सेट करून ठेवल्या होत्यास? काय मुळात बाबांनी कधीच कोणासाठी माझं नाव शिफारस केली नाही त्यांना. कुणालाच बाबा जाऊन म्हणाला नाही की अरे माझी मुलगी काम करते, सत्यदेव दुबेंचे शिष्य आहे आणि असं हिला घ्या ना कुठेतरी. आणि मलाही ते योग्य वाटलं नाही. म्हणजे रादर आई बाबा जिवंत असेपर्यंत मी या क्षेत्राकडेच वळाले नाही. हो. आई बाबा गेल्यानंतरच मी या क्षेत्रात. हो. अजूनही मला ती जी मगाशी तू म्हणालीस की काही सल असेल, तर मला ही आहे की माझ्या आईबाबांनी मी काम करत असलेलं काहीच बघितलेलं काहीच नाही नाहीये. बघितलं. काहीच नाही बघितलं. प्रायोगिक नाटकं खूप बघितली पण कमर्शियल काही नाही बघितलं. तर मला ते हे होतं की नाही, मी आत्ता जी आहे किंवा जे काही थोडंफार नाव कमवलंय ह्याच्यात आय एम हॅपी. कारण प्रसिद्धी पटकन मिळते पण क्या बात आहे, काय काम केलंयस
हे खूप कमी वेळा म्हटलं जातं. जे आता म्हणजे कधी-कधी मला असं वाटतं, की मी अवॉर्ड फंक्शनलाही हल्ली जाणं बंद केलंय, कारण मला कंटाळा येतो त्या सगळ्या ह्याला. तर कदाचित ते चुकीचं असेल, की तुम्हाला प्रसिद्धी माध्यमात राहणं खूप गरजेचं असतं कधी-कधी. पण मला स्वतःला असं वाटतं, की आपल्या कामातनं तुम्ही दाखवा, की तुम्ही काय करताय आणि तुमची क्षमता काय आहे. ते सगळं सगळीकडेच बोलून, सगळीकडेच दाखवून किंवा सगळ्याच समारंभांना हे राहून मी किती ग्रेट आहे, असं जर तुम्ही करायला गेलात तर मी रमत नाही त्याच्यामध्ये फारशी. ओके. म्हणून आज स्टार हा शब्द नाही लागत आहे नाही. नावापुढे. तो लागूही नाही. आय एम का? हॅपी. कारण स्टारपेक्षा ना मला गुणी अभिनेत्री मी महेश एलकुंचवारांचं एक नाटक केलं होतं, सोनाटा नावाचं. खूप वर्षांपूर्वी केलं होतं. आणि त्याच्यात त्यांनी मला एकदा पत्र लिहिताना ते तसे खूप खुश नव्हते माझ्या कामावर. पण जाणकार लोकं म्हणजे श्रीराम लागू, गिरीश कर्नाड असे नाटकाला आले आणि त्यांनी खूप भरभरून कौतुक केलं त्या नाटकाचं. आणि मग महेशदांनी मला एक पत्र लिहिलं होतं, की थोर अभिनेत्री गार्गी फुले. अरे वा. तर ना मला असं वाटतं, की हे सगळे अवॉर्ड्स ठीक आहे, म्हणजे ते मिळतात आणि पण हे जे पत्रावर महेश एलकुंचवार जेव्हा लिहितात ना, थोर अभिनेत्री गार्गी फुले, इट इज समथिंग. समथिंग या. आणि ह्याच्यात मी आनंदी राहणारी आहे. आणि ना प्रत्येक कलाकार मनापासून इच्छा व्यक्त करत असतो की मला रंगभूमीवर काम करायला मिळावं, कारण त्याची क्रेजच वेगळी आहे किंवा ती एक झिंग म्हणतात त्या गोष्टीची, नशा. नशा. आणि तू जसं मला मगाशी म्हणलीस, तू 1998 पासून काम करतेस रंगभूमीवर. मला सांग, कोणतं अप्रिसिएशन आहे गार्गीताई की तुला ऑस्कर दिला तरी त्याच्यासमोर ते अप्रिसिएशन वरचढ ठरेल? तर कुठल्या कामासाठी कोणी केलेलं अप्रिसिएशन आहे ते? ती पहिली टाळी म्हणतात ना, ती काय आहे? सोनाटासाठी. कारण सोनाटाचा रोल खूप चॅलेंजिंग होता. तशी खूप वेगवेगळी नाटकं मी केली, पण सोनाटाचा एक तर ती बेंगॉली दोलॉन जी आहे, ती खूप म्हणजे बेंगॉली आहे आणि ती IT क्षेत्रात बँक ह्याच्यामध्ये काम करत असते, त्यामुळे ती खूप इंडिपेंडंट आहे आणि असं. तर तो रोल प्ले करणं माझ्यासाठी फार अवघड होतं. मुळात मी 3 महिने बेंगॉली शिकले त्याच्यासाठी. त्याच्यात ती रॉबिंद्र संगीत गाते. त्यामुळे मला ते गाणं शिकावं लागलं, रवींद्र संगीत शिकावं लागलं. आणि हे सगळं करत असताना अश्विनी गिरी, राजश्री वाड आणि मी असे तिघीच स्टेजवर असायचो आणि ते अख्खं नाटक तोलून धरणं, पेलून धरणं, ती मजा होती. आणि श्याम बेनेगलांपासून संजना कपूर, गिरीश कर्नाड, महेश एलकुंचवार त्यांचंच नाटक होतं. पण सतीश आळेकर, माझा बाबा, श्रीराम लागू, दीपा श्रीराम, जेव्हा हे दिग्गज माणसं येऊन तुम्हाला सांगतात ना, की तू काय केलीस दोलॉन, तर मला असं वाटतं की हे काहीच्या काही आहे. म्हणजे आणि मग असं वाटतं की नाही, कमर्शियल थिएटर करायचंच आहे. डेफिनेटली मी कमर्शियल थिएटर कधीच केलं नाही. जळली तुझी प्रीत नावाचं पहिलं कमर्शियल फर्स्ट केलं होतं मी. त्याच्यानंतर मी कमर्शियल नाही, मी प्रायोगिक केले. 21 नाटकं केली मी प्रायोगिक. पण त्यातलं हे जे ॲप्रिसिएशन आहे ना, हे कधी ग्रेटच आहे. मी अजूनही नाटक वेडी आहे. म्हणजे मला नाटक करण्याचं फक्त एवढंच होतं की सिरियलमुळे वेळ मिळत नाही आणि ते करायचं राहून जातं. पण वा. तुझ्या बोलण्यातनं मी एक गोष्ट नोटीस केली, तू खूप पळत नाहीस कामाच्या मागे, हे पण करायचं ते पण करायचं. नाही ना? नाही. आधीपासून आहे हे असं? हो, म्हणजे मला कधी कधी आमचे खूप निर्माते म्हणतात की मॅम, कलाकार आम्ही सिरियलमध्ये लोक सांगतात की माझे दिवस नाही लागत आहेत, मला 20 दिवस. आणि हे मी सिरियल घेताना सांगते मी 15 दिवसच काम करणार. त्यात तुम्हाला अडचण आली तर मी 16-17 दिवस पुढे वाढू शकते. पण मी एकात रमते गं. मला ते एकच करणं मला आवडतं, कारण तेच तुम्हाला पूरक असतं ना. मग नाटकासाठी शनिवार रविवार धावपळ, मला पर्सनली ती धावपळ झेपत नाही. कारण मी तितकी स्वतःला खूप मी अनेक दगडांवर पाय ठेवून काम नाही करू शकत. मुळात माझं बुटीक आणि ते पण चालूच आहे, वेगवेगळं मी काहीतरी करत असते, त्याच्यामध्ये वाचन असतं, प्लस मग आता हे आणखीन कुठे काहीतरी म्हणजे आपण या एपिसोडला सुरुवात केली ना, तेव्हापासून आत्तापर्यंत तू जसे वेगवेगळे मुद्दे मांडतेस किंवा उदाहरणं देतेस ना, सेज इट ऑल की तुझी किती पकड आहे वाचनावर.
तर मला सांग, काय वाचतेस तू आणि कुठल्या प्रकारचं वाचन करायला तुला खूप आवडतं? आणि तुला बाबांनी कधी सांगितलं होतं का अशा अशा प्रकारचं वाच काही, किंवा आईनी सांगितलं होतं? हो, मला लहानपणी तो नियम होता की सुट्टीत आणि आठवड्यातनं एक पुस्तक पूर्ण वाचायचं आणि ते वाचल्यानंतर तुला काय वाटतंय ते लिहून काढायचं. त्यामुळे मी मॅक्सिम गॉर्कीपासून सगळं वाचलेलं आहे. ओ. म्हणजे अक्षरशः म्हणजे कृष्ण किनारा त्या काळी लहान असताना वाचलेला आहे. युगांत वाचलेलं आहे. खूप काय काय लहान वाचलेलं असताना आहे. लहान असताना मी युगांत, युगांत वाचलेलं आहे. वाव. त्यामुळे आणि बाबांनी मला ते असं ते दिलंय की हे वाचायचंय ते वाचायचंय. त्याच्यामुळे आत्ता मध्यंतरी माझं वाचन पूर्ण बंद झालं होतं कारण मला डायबेटीसमुळे डोळ्याचा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे मला पुस्तकातलं ते जरा त्रास होत होता डोळ्याला. पण आता पुन्हा मी सध्या ग्रेस वाचते, संध्याकाळच्या कविता वाचते आहे आणि सध्या डोक्यात आहे की कवितांचं वेड आपण म्हणतो ना, तसं असल्यामुळे सध्या मी कविता वाचते नव्या नव्या छान. आणि नुकतंच पुशी रेग्यांची सावित्री मी पुन्हा वाचलं. तर वाचन चालू आहे माझ्या परीने. हळूहळू स्पीड कमी झाला आहे पण माझ्या आवडीचं वाचते. वाव, खूप खूप मस्त अप्रोच आहे तुझा हा. कारण ना, करिअर करिअर हा शब्द एस्पेशली मी मुलींबद्दल म्हणेन, कारण मी ते आयुष्य रोज जगते, मला माहीत नाही मुलांबद्दल. करिअर घडवण्याच्या मागे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ज्या आपल्याला छोट्या छोटी आनंद देतात, ते बाजूला राहतं. करेक्ट. है ना? मला काय वाचायचं आहे, मला कुठे जायचं आहे, अच्छा ही माझी चॉईस आहे, हे सगळं राहतं बाजूला, है ना? पण मला आजच्या एपिसोडमधनं खरंच जर कोणती गोष्ट घ्यावीशी वाटते ना, तर ही, की जी तू प्रत्येक गोष्टीला थोडा थोडा वेळ देतेस आणि लिव्हिंग युअर लाईफ टू द फुल्लेस्ट. येस. कमाल आहे, हे गरजेचं आहे. आणि ना, हे ज्याबद्दल मी आत्ता बोलली ना, हे कुठेतरी ना सायलेंट सॅक्रिफाईस आहेत. ते नकळतपणे केले जातात. कदाचित ते आपली चॉईसही असते किंवा कधी कधी रिस्पॉन्सिबिलिटीमुळे सुद्धा ते करावे लागतात. सायलेंट सॅक्रिफाईस हा शब्द जरी छोटा असला, त्याच्यामागे खूप मोठा अर्थ आहे. ताई, मला ऐकायला आवडेल की तुझ्या आजूबाजूला असलेली एखादी स्त्री, इंडस्ट्रीतली किंवा तुझ्या घरातली, जिचं सायलेंट सॅक्रिफाईस तू नोटीस केलंयस, त्याच्यामुळे तू अशी शेप झाली आहेस, तर तुला सांगायला आवडेल कोणाबद्दल? माझी आईच. कारण अगेन मी म्हटलं तसं की ती उत्तम अभिनेत्री होती आणि गुजराती थिएटर तिने खूप केलेलं आहे. कारण माझी आई हाफ गुजराती हाफ मारवाडी असल्यामुळे खूप हिंदी थिएटर तिने केलेलं आहे. स्वयंसिद्धा नावाचं जे हेमा मालिनी आणि जितेंद्र यांनी फिल्म केली होती, त्याच्या आधी तिचं स्वयंसिद्धा नाटक खूप गाजलं होतं. तर स्वतःचं करिअर बाजूला ठेवून मला वाढवण्यासाठी तिने घेतलेला ब्रेक आणि बाबा नसताना सिंगल हँडेडली मला वाढवलं आहे तिने आणि घर सांभाळलं आहे आणि बाबाचं एक अघोषित सेक्रेटरी म्हणून काम बघितलं आहे. तर ना, मला नेहमीच वाटतं, पण फक्त आई नाही, मला सुनीताताईंबद्दलही वाटतं की म्हणजे पुलंच्या मिसेस पु ल देशपांड्यांच्या, तर सुनीता देशपांड्यांबद्दलही मला असंच वाटतं. मला वसंतरावांच्या बायकोबद्दलही असंच वाटतं. अनेक जणं आहेत की ज्यांना ना, भीमसेनजींची बायको, त्यांच्याबद्दलही मला असंच वाटतं की अरे, एवढ्या मोठ्या कलाकाराच्या मागे ना ती स्त्रीच असते घरात आणि ती ज्या पद्धतीने स्वतःचं करिअर, स्वतःचं हे सॅक्रिफाईस करून ते सगळं सांभाळते, तो डोलारा. आमच्या घरी 4 ते 4.5 लिटर दूध रोजचं यायचं आणि संपायचं. हो. इतके कार्यकर्ते आणि इतके वेगवेगळी लोक घरी व्हिजिट करायचे. तर ना, हे आपल्याला खूप सोपं वाटतं किंवा आत्ता मला हे बोलताना खूप मज्जा वाटते, पण घरात 20 माणसं आली आहेत आणि आता पटकन सगळ्यांसाठी चहा करायचा आहे, तर घरात कामवाले कितीही असले तरी शेवटी त्या घरातल्या बाईलाच काम करावं लागतं. तर हे खूप अवघड आहे आणि मग मला असं वाटलं की हे मला नाही करायचं आहे. आणि सुदैवाने माझा नवराही मला खूप सपोर्टिव्ह मिळाला की मी म्हणजे मी घरी गेले की मला आवडलं तर मी स्वयंपाक करते, मला आवडलं तर मी पुस्तक वाचत बसते, मला आवडलं तर मी भटकायला जाते, मला आवडलं तर आम्ही सगळे निघतो कुठेतरी, फिल्म बघते एखादी. तर ह्याला कुठेही विरोध होत नाही. आणि असं नाही, लाईफ इज टू शॉर्ट. आणि कोविड नंतर तर ते आपल्याला अगदीच वाटलं पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की हे फक्त स्त्रीबद्दल नाही म्हणते मी, माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक पुरुषांनी पण हे करावं.
की का स्वतःला कुठेतरी अडकवून घ्यायचे. पैसा मिळतोच, आपण ते 9 to 5 जॉब आपला कुठेही जात नाही, पण त्यातनं मिळालेला विरंगुळा जो आपला आहे, तर कुठल्याही आता येता जाता कुठल्याही एखाद्या पुरुषाला विचारलं की तुझा छंद काय, तर हल्ली विचार करावा लागतो त्यांना, हम्म. जे पूर्वी नव्हतं. मला पोहायला आवडतं, मला इथे जायला आवडतं, मला ते तर करा असं मला वाटतं, कारण लाईफ इज टू शॉर्ट. पण या आजच्या ज्या मॉडर्न स्त्रिया आहेत, ताई तुला काय वाटतं की त्यांचं कोणतं सॅक्रिफाईस, कदाचित ते तू नोटीसही केलं असेल, जे हे सोसायटी इमिडिएटली रिकॉग्नाइज नाही करत, ते कोणतं वाटतं तुला? पूर्वीच्या काळात सुद्धा आणि आत्ताच्या काळात सुद्धा द्रौपदी झेपत नाही लोकांना, राधा आवडते. हाऊ ट्रू, 100% खरं बोललीस. आणि हेच सॅक्रिफाईस आहे, कारण तेजस्वी, उग्र आणि खूप डायनॅमिक आणि टॅलेंटेड स्त्री प्रत्येकाला झेपते असं नाही. पण माझं असं म्हणणं आहे की ते तिचं व्यक्त होणं असेल तर तिला ते व्यक्त होऊ द्यावं, काय हरकत आहे. वाव. किती छान उत्तर दिलंस, एका वाक्यात बोललीस पण सगळा अर्थ आहे त्याच्यामध्ये. मस्त, मला आवडलंय. ताई पण तुला असं वाटतं की तुझा स्ट्रगल झालाय कधी इमोशनली, मेंटली कधी झालाय? खूप, म्हणजे आय डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस, बट झालाय कधी? डेफिनेटली. काय झालं होतं, माझ्या आईबाबांना दोघांनाही कॅन्सर झाला होता आणि 1.5 वर्षाच्या अंतरात दोघंही गेले. बरं, मला मित्रमैत्रिणीची कधी गरजच भासली नाही, कारण इतके जवळचे आईबाबा होते. म्हणजे मी बाबाला आणि आईला काहीही सांगायचे, वाटेल ते. कधीही लपवून ठेवलं नाही, कधी काही, म्हणजे प्रेम प्रकरणंसुद्धा मी त्यांना मोकळेपणाने सांगायची माझी. तर आणि माझा मुलगा लहान होता त्यावेळी, 8च महिन्याचा होता. तर त्यांचं जाणं आणि पदरी 8 महिन्याचं मूल येणं, तर ही खूप तारांबळ आहे, खूपच तारांबळ आहे. आणि मला असं वाटतं की त्यावेळी मला खूप इमोशनली मला असं वाटत होतं की मी खूप वीक होती आहे आणि मला गरज लागते का कोणाच्या याची. पण मग नंतर मला स्वतःलाच असं वाटलं की म्हणजे मी सावरले असेल तर मी स्वतःला आवरलं नाही. मला ज्या क्षणी रडू येत होतं मी रडू दिलं मला स्वतःला. ज्या क्षणी मला असं वाटतं की मी लो फील करते आहे, मला कुठेतरी बाहेर जायचं आहे, मी गेले. कारण काय होतं, तुम्ही स्वतःला अरे हे चुकतंय, मी रेस्ट्रिक्ट असं करतो. कसं मी रडू शकते, असं कसं मला रडू येतंय, आणि मला दुःख होतंय, पण मला, आणि इतकं निगेटिव्ह जग नसतं. खूप मित्रमैत्रिणी असतात, आपल्या आजूबाजूचे जवळची माणसं असतात ज्यांच्याजवळ आपण एक्सप्रेस होऊ शकतो, पण आपण एक्सप्रेस व्हायला घाबरतो. करेक्ट. आमच्या कामवाल्या मावशी खूप मोकळेपणाने बोलतात, व्यक्त होतात की आज हे चिडले होते, ह्यांनी हातच उगारला माझ्यावर, हे पटकन बोलून जातात. आपण व्यक्त होत नाही. तर मला असं वाटतं आपण ज्या भिंती तयार केल्या आहेत ना, त्या भिंती गळून पडल्या पाहिजेत. आणि मी त्यावेळी हेच केलं की माझ्या भिंतीच तयार केल्या नाहीत मी. मला आईची आठवण येत होती, मला बाबाची आठवण येत होती, हो येत होती, मी रडत होते. पण म्हणून मला कधी उठून काउन्सिलरकडे जावंसं वाटलं नाही, कारण मला स्वतःला असं वाटलं की माझं मन आहे ना, माझं शरीर आहे, माझं डोकं आहे. हां, ते अनियंत्रित झालं असतं तर डेफिनेटली मला कोणाची तरी मदत लागली असती या बाबतीत. पण माझ्या लक्षात आलं की नाही बाबा, हे होतंय ना, तर ते कुठेतरी बॅलन्स करणं हे मलाच जमवलं पाहिजे. हे गोळ्या आणि काउन्सिलर हा उपाय कदाचित योग्य असेल, मला माहीत नाही. पण माझ्यासाठी मला त्याची गरज नाही भासली. आणि ते तू म्हणालीस ना की आपणच आपल्या आजूबाजूला भिंती तयार करतो. कदाचित आपल्याला जजमेंट्सची भीती असते की आपण जज होऊ, अरे इतक्या मोठ्या घरातली स्त्री आणि हिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम असेल, कारण बाहेरच्यांना दिसताना ग्लॅमरस आयुष्य दिसतं, या क्षेत्राबरोबर चालत आलेला पैसा दिसतो आणि असं अनेकदा बोललं जातं, अरे पैसा आहे तर सगळं सॉर्ट आहे, पण असं नसतं नाही. अनेकदा. करेक्ट. कदाचित आपल्याला मनात ना आपण जज होऊ याची भीती असते, म्हणून आपण व्यक्त होत नाही. काय वाटतं तुला? मुळात मला असं वाटतं की जिथे तिथे व्यक्त होण्याची गरजच नाही आहे आपल्याला. जे मी सोशल मीडियाबद्दल जे माझं मत आहे तेच हे आहे की नका ना हो. 100 लोकांना आपले प्रॉब्लेम आणि 100 लोकांना आपली दुःख जाणून घेऊन काय करायचं आहे. आपल्या आयुष्यात ना काही सोलमेट्स असतात आणि ते काही आपला नवरा किंवा आपली बायको किंवा आपली मुलंच नसतात असतात असं नाही आहे. अनेक वेगळी माणसं आहेत की ज्यांच्याजवळ व्यक्त झाल्यावर बरं वाटतं, बरं वाटतं. या ज्यांच्याबरोबर एखादी कविता एकत्र म्हटली तरी बरं वाटतं, या किंवा एखादी मैत्रीण, एखादा मित्र असा असतो की ज्याच्याबरोबर फक्त आपण प्रवासात
बसून राहतो पण आपल्याला काहीही त्रास होत नाही. तो समजून जातो किंवा ती समजून जाते की आपल्याला काय दुःख आहे. तिथे व्हा ना व्यक्त. पण तिथे तुम्ही व्यक्त व्हायला लागलात, म्हणजे खरं तर सोशल मीडियावर, की आज मला लो फील होत आहे आणि हे ते, तर त्याच्यावर अनेक वेगवेगळी मतं निर्माण होतात आणि ती मतं तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात आणि जी खरी नसतात ना. तुम्ही काय आहात किंवा ती जी समोरची 3-4 माणसं आहेत जी तुम्हाला आपली म्हणून मानता, सोलमेट मानता, त्यांनाच माहिती आहे तुम्हाला तुमचं फिलिंग काय आहे. काय आहे तर तिथे जरूर व्यक्त व्हावं पण योग्य ठिकाणी व्यक्त व्हावं असं मला वाटतं. तू कधी एकटेपणा अनुभवलास पण आजूबाजूला खूप माणसं असताना सुद्धा? अगो किती वेळा, हो. खूप. मी सांगलीत तर मला डिप्रेशन आलंच होतं हे, कारण हम्म. मी लगातार 22 दिवस शूट करत होते आणि राजा राणी. राजा राणी आणि कोविडचा काळ होता, त्यामुळे असं सहज प्रवास करतोय असंही नाही, बरं मुलगा आणि नवरा येतोय सांगलीला असंही नाही, आणि किती दिवस ना 2.5 वर्ष आता सांगलीत होते मी. पण अगेन मी म्हटलं तसं की तिथेही मला सांभाळून घेणारी, माझं ऐकून घेणारी माणसं होती, की शुभांगी ताई, आमची राणीताई, शुभांगी गोखले, तर तिच्याजवळ मी आपली कायमच ताई असं. आणि मोठं असण्याचं ना आपल्याला मला सध्या खूप वाटतं की ना आत्ताच्या पिढीला, जेनझी लोकांना डोक्यावर हात ठेवणारी माणसं नाही आहेत. ती सापडली ना तुम्हाला, की तुम्हाला मग बाकीचे प्रॉब्लेम खूप छोटे वाटायला लागतात. जे मला सांगलीमध्ये शुभांगीताईंनी डोक्यावर हात ठेवला होता, की काही वाटलं की मुळू रडावंसं वाटलं तरी मी तिच्याजवळ रडायचे. तर कान ओढणारी पण आहे मग ती व्यक्ती, आणि ती असावी. तुमच्या आयुष्यात मोठी व्यक्ती असणं म्हणजे कान तिने ओढले पाहिजेत तुमचे, Correct, कारण तुम्हाला correct. कळत नाही मग तुम्ही चुकताय काय. मध्ये मला थोडंसं राजा राणीच्या वेळेला असं झालं होतं की सोशल मीडियावर मी ते रील्स करायला लागले होते, डान्सचे किंवा म्युझिकचे. गंमत येत होती, सगळंच छान होतं, पण मग तुम्ही त्याच्यात किती रमताय आणि किती रमलं पाहिजे हे सांगणारी व्यक्ती पण तुम्हाला कोणीतरी पाहिजे ना. बरोबर. तर ती मोठी व्यक्ती तुम्हाला पाहिजे असं मला नेहमी वाटतं, डोक्यावर हात ठेवून आणि कान ओढणारी. ती असली ना की मग तुम्ही रिलॅक्स असता. आत्ता कुठेतरी ते मिसिंग आहे. कारण असं असं मी ऐकलंय किंवा काहींच्या बोलण्यातनं, की आता ना कोणाला शिकवत बसायला वेळ नाही आहे. कोणाकडे वेळ नाही आहे की कोणाला शिकवेल किंवा डोक्यावर हात ठेवेल. आणि दॅट्स द ब्युटी ऑफ हे सगळे सिनियर कलाकार, की ज्यांना प्रत्येक व्यक्ती आपली वाटते आणि त्यांना चांगलं 4 शब्द सांगावेसे वाटतात, है ना? अगं म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या आईने सुद्धा लहानपणी मला मारलंय. हो. हो. हे आता तू कर बघू. म्हणजे माझ्या I can't मुलाच्या imagine. नाही, आनयच्या मित्राला किंवा आनयच्या मैत्रिणीला मी जर हात उगारला तर ते मारायला येतील मला. असं नाही होऊ शकत. तर Correct. ही गंमत आहे. गंमत आहे, म्हणजे बरोबर. की आज शुभांगीताई असू देत, नाहीतर उद्या सुहास मावशी असू देत, जोशी. सुहास जोशी. हां. तिने की गार्गी हे तुझं बरोबर नाही चाललंय हां, हे काहीतरी बिनसलंय तुझं, जरा सांभाळ स्वतःला, हे म्हणलं तरी आपल्याला हां काहीतरी एवढा विश्वास पाहिजे ना. आणि तो खूप गरजेचा आहे अगं. म्हणजे हल्लीच्या मुलांना तो दिसतच नाही मला, कारण म्हणजे आई वडीलच ते सेलिब्रिटी होण्याचं इतकं एक घेऊन बसलेले असतात. तर मला असं वाटतं की नाही, कान ओढणारे आणि तुम्हाला त्या वेळेला शिकवणारी व्यक्ती पाहिजे. त्यात गंमत आहे. बरोबर आहे. आणि ते खरंच आजच्या तारखेला हे सगळं मिसिंग आहे. तू आत्ता शुभांगी मावशीचा उल्लेख केलास, की तू सुहास मावशींचा उल्लेख केलास. अनेक कलाकारांना तू लहान असताना किंवा तू जेव्हापासून काम करायला लागलीस, काम करताना बघितलंय. मी तुझ्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट बघितली होती रवींद्र महाजनी यांच्यासाठी. आणि रवींद्र महाजनी हे काय दर्जाचे कलाकार होते याच्याबद्दल आजही बोललं जातं, किंवा द वे ही लुक, की ते किती हँडसम होते किंवा ते किती उत्कृष्ट नाचायचे याबद्दल सगळेजण अजूनही बोलतात. म्हणजे माझ्या जनरेशनपर्यंत रवींद्र महाजनी प्रत्येकाला माहिती आहेत. करेक्ट. तू म्हणालीस की तू अनुभवला आहेस त्यांचा सहवास, तू पाहिलं आहेस त्यांना. काय शेअर करायला आवडेल तुला त्या नटाबद्दल, जे आजही लोकांना माहीत नाही आहे? रवी काकांची एक क्रेज सांगते तुला. ते आयडियल कॉलनीत आमचा बंगला होता आणि आयडियल कॉलनीमध्येच आयडियल ग्राउंड आहे मोठं, जिथे रवी काका सकाळी पळायला यायचा. ज्या दिवशी त्याचं शूटिंग नसेल त्या दिवशी तो पळायला यायचा. तर तो आणि
एक्स्ट्रीमली हँडसम मॅन. म्हणजे आज मी खूप लहान होते पण त्यांना बघून असं अरे ते व्हाईट शॉर्ट्स घालायचे आणि व्हाईट टी शर्ट आणि असे ते पळायचे. त्यांच्या मागून एक 5-6 जणी पळताना हा. दिसायच्या. ओ. आणि म्हणजे कोणीतरी अडून विचारतच आहे तुम्ही कुठे राहता, तुमचे आता नवीन चित्रपट काय आहे किंवा तर असा एखादा माणूस की ज्याच्याविषयी एक म्हणजे काशीनाथ घाणेकर एक होते की नितळ स्किन. आणि मी त्यांना बघितलंय, त्यांचं नाटक बघितलंय. आणि शिवाजी मंदिराच्या ते ज्या पायऱ्या आहेत म्हणजे फिल्ममध्ये पण ते आहे हो, आणि आहे, ते आहे. खरं आहे. मी लहान होते खूप, पण बाबा आणि मी आम्ही थांबले होतो ते उतरेपर्यंत त्यांना हॅलो म्हणायला. त्या पूर्ण जिन्यावर एक 50 एक बायका होत्या आणि त्या ओरडत होत्या, काशीनाथजी काशीनाथजी. म्हणजे मला असं वाटलं आणि त्यावेळी मला असं वाटलं ही कुठली क्रेज आहे, हे काय आहे म्हणजे. आणि रवी काकाचं देखणे पण, रवी काकांचं काम आणि त्यावेळी दिलेले हिट चित्रपट आणि ह्याच्यात आयडियल कॉलनीमध्ये आमच्या म्हणजे रवी काका पळतात आणि सगळे असे वळून वळून बघायचे. तर ते मला इतकी गंमत वाटायची. आणि मग ते म्हणजे बाबा घरी असेल तर डेफिनेटली चहा प्यायला, गप्पा हं. मारायला अशा मैफिली मी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे अरुण सरनाईक, अरुण काका एक तर उत्कृष्ट अभिनेता. आणि अरुण काका पण काय दिसायचे. आणि आशा भोसले एकदा घरी आल्या होत्या आणि तेव्हा त्या बाबाला म्हणाल्या की निळूभाऊ आता उमदे कलाकार राहिले नाहीत दिसायला, असे आपण म्हणतो हं. ना रांगडे. रांगडे. हां. की सूर्यकांत, चंद्रकांत. आणि मी त्यावेळी कोल्हापूरला यांना सगळ्यांना बघितलंय. काय दिसायचे ग रांगडे. पण आपण जे म्हणतो ना म्हणजे धुरंधरमध्ये रणवीर सिंग बघून स्त्रियांना जे होतं ना ते एकेकाळी या सगळ्या ॲक्टर्सना बघून स्त्रियांना व्हायचं. हां. कारण तो रांगडेपणा आता गेलाय. व्हेरी. चॉकलेट हिरोनी आपण अचानकच काहीतरी एक वेगळंच हे झालंय ना. तर रवी काका, अरुण सरनाईक, अशोक मामा आणि नाना मामा आमचा, नाना पाटेकर. नाना पाटेकर अजूनही हँडसम दिसतात. ओ कसला फिटनेस आहे त्यांचा. 75 ते माणूस. 75त कसला फिटनेस पण आहे. त्यावेळी तर तो रांगडाच माणूस या, होता ना. आणि या. नाना मामा घरी अगदीच म्हणजे खूपच. नाना मामाला बाहेर जी त्याची इमेज करून ठेवली आहे हं. त्यांनी किंवा इतरांनी, त्याच्यापेक्षा खूप वेगळा नाना मामा मी बघितलाय. प्रेमळ. म्हणजे एकदा तर मी अशी लहान होते, किचनमध्ये गेले तर तो फिश तळत होता. पोत्यावर कुठेही येऊन बसायचा गप्पा मारत. आईशी तर तो अक्षरशः म्हणजे ते बहीण मानल्यासारखंच होतं. त्यामुळे दोघं जण गप्पा मारत छान किचनमध्ये बसलेत. असे अनेक दृश्य मी बघितलेत. हां. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की अरे ही कुठे गेली ही फळी. आणि अशा प्रकारचे अभिनेते, अशा प्रकारचं इतकं छान घरगुती संबंध ठेवणारे उत्तम अभिनेते सतीश दुभाषी काय काम करायचे. तर कधी कधी मी ह्या सगळ्यांना खूप मिस करते. आणि सुदैव माझं की मी लहानपणी ह्या सगळ्यांबरोबर वेळ वेळ घालवलाय. घालवलायस खरंच. आणि तू आत्ता तुझ्या बोलण्यामधली ती एक्साइटमेंट आहे ना, मला अनुभवायला मिळतंय की तू तेव्हा किती मजा केली असेल. कारण आत्ता या सगळ्या कलाकारांबद्दल बोललं जातं. ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभलाय ते खूप भरभरून बोलतात किंवा काहींनी पुस्तकं लिहून ठेवली आहेत. त्या पुस्तकातनं त्यांचा जीवन प्रवास उलगडला जातो. पण त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात हम्म. किंवा ते सगळंच लिहित नाहीस. पण तुझ्या माध्यमातून आज मला ते अनुभवाला मिळाले खरंच. मला सांग ताई, बाबांनी म्हणजे निळूभाऊंनी काहीही न बोलता तुला एखादा धडा शिकवला तर तुला तो कोणता वाटतो? काहीच न बोलता एक लेसन त्यांनी तुला दिलं, ते कोणतं? माणसाशी माणसासारखं वाग आणि हं. माणुसकी जप. हे कायमच म्हणजे आणि खरंच न बोलता कुठल्याही माणसाशी तो तुसडा वागला नाही, कोणी असू देत. मग तो अक्षरशः रेल्वेवरचा एखादा कुली असू देत किंवा आमच्या घरी काम करणाऱ्या ज्या बाई मावशी आहेत आमच्या, त्यांच्यासाठी बाबा नसताना सुद्धा आणि बाबा असताना सुद्धा त्या घरात आल्यानंतर ग्लासभर गरम दूध कायम त्यांच्यासाठी देणं ही माणुसकीच आहे. आणि ह्याचा कधी दिखावा केला नाही बाबांनी की मी हे करतो बरं का, मी ह्यांना हे केलं. म्हणजे स्वतःच्या फिल्मच्या मानधनातनं किंवा कुठल्याही नाटकाच्या मानधनातनं 30% हे सेवा दलासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कार्यकर्त्यांना देणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ऑफकोर्स ₹1 द्यायला आपण विचार करतो आता. आणि जेव्हा तुमचं घर त्याच्यावर आहे, ब्रेड बटर तुमचं त्याच्यावर आहे,
तेव्हा 30% पगारातनं देणं आणि आयुष्यभर हे पुलंनी पण केलं आहे आणि बाबांनी पण केलं आहे, पण कधी त्याचा दिखावा केला नाही, गाजावाजा केला नाही. तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मलाही ते खूप मी हे करते म्हणजे राष्ट्रवादीचं तर तू सगळे मुलाखतीत बोलतात म्हणून, पण मी काय करते काय मला असं वाटतं की राहू देत ना. मी आता एखादं गाव मी दत्तक घेतलंय तर ते मी घेतलंय माझ्या परीनं, मला जमतंय तेवढं मी करते. घेतलंयस तू गाव मी एक दत्तक? गाव झाले आता त्याला 8-9 वर्ष वर्ष झाली. झाली. हो, पण कोणतं? गुजरातमधलं गाव आहे हं. नेडा म्हणून. तर ते ठीक आहे ना, ते माझं हे आहे. तर ते मला कुठेतरी असं वाटतं की ते माझं करते. मला जेवढं जमेल तेवढं मी देते. मला नाही जमलं मी करत नाही. असं नाही आहे की मला आता एखाद्या ह्याच्यातनं मला की माझी सिरियल चालू आहे तर मी देतेच डेफिनेटली. मध्ये मी ब्रेक घेतला, मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही. सो हे माझं आहे आणि ते मला कुठेही त्याचं खूप गाजाबाजा करावासा वाटत नाही. आणि ह्या माणसांकडनं हे मी मात्र शिकले की कुठल्याही याचा नका गाजावू. ते खूप साधं आहे, ते तुमच्या आयुष्यातनं झरू देत. ते इथे तिथे नको काही झालं. इवन स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल सुद्धा आत्ता जे खूप बोललं जातं सोशल मीडियावर की हा माझा एक्स बॉयफ्रेंड होता आणि त्यांनी मला एवढं दुःख दिलं आणि त्यांनी मला हे केलं. तर मला कसं प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हे होतं ना. एक्स बॉयफ्रेंड असतात, लग्न होतं, कधी कधी 2 लग्न होतात, पण ते सांगितलं पाहिजे का सगळीकडे? जेवढं आवश्यक आहे आणि जिथे गरजेचं आहे तिथे सांगावं, पण ते इतकं उलगडून सांगण्यासारखं आयुष्य आणि ते उलगडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया झेलण्याची ताकद मग तुम्हाला हवी. की मी जर हे काही सांगितलं माझ्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल आणि मग भरभरून लोकांनी त्याच्या प्रतिक्रिया लिहिल्यात की तू मूर्ख आहेस का, तुला बाईला अक्कल आहे का, तुला असं नाही का, तू अशीच का वागली, तर हे ऐकायची तयारी आपल्याला हवी. मग त्यांनी तुम्ही डिप्रेस होऊन काहीतरी वेगळं करू नये असं मला वाटतं. तर ती मर्यादा आणि ती भिंत आपल्यामध्ये हवी. खरंच. आणि ना मला हे अजिबात माहीत नव्हतं तू कोणतं गाव दत्तक घेतलंयस किंवा तुझं समाजकार्यामध्ये तू इतकी ॲक्टिव्ह आहेस किंवा इतकं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. ताई, आत्ता ना आपल्या महाराष्ट्रात खूप समस्या आहेत. म्हणजे आपण रोज बघतोय पेट्रोलची दरवाढ असू देत, छोट्या मुलींवर होणारा अत्याचार असू देत. पुण्यातलं प्रकरण हे खूपच ताजं आणि चटका लावणार आहे. कुठेतरी ना प्रश्न पडतो की लोकांना भीती उरली आहे की नाही कोणत्या गोष्टीची. मी तर अगदी हे 2 छोटे मुद्दे सांगितले, अशा बऱ्याच गोष्टी इथे घडत आहेत. असे जे जे सिनियर मंडळी आहेत ते असं म्हणतात की आधी महाराष्ट्रात असं घडायचं नाही, आत्ता माहीत नाही का घडतंय. बिकॉज तू एवढं समाजकार्यात ॲक्टिव्ह आहेस किंवा तुझं पॉलिटिकल कनेक्शन चांगलं आहे, तू गोष्टी जवळनं बघतेस. तुला काय बदल वाटतो आधीचा महाराष्ट्र जो तू अनुभवला आहेस आणि आत्ता आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी तू बघतेस, तुला काय डिफरन्स वाटतोय आता? प्रत्येक गोष्टीची मर्यादा आपण सोडून चाललोय असं मला वाटतं. पूर्वी ना आपल्याला एक भीती होती, निदान देवाची तरी, की हे केलं ना तर देव कोपेल किंवा नको हे करायला, किंवा तिची आई ओरडेल, तिचा बाबा ओरडेल. हे आपल्यातनं निघून गेलंय. आपण मर्यादा सोडल्यात सगळ्याच. म्हणजे आपण पशु नाही झालं पाहिजे ही जी भीती होती ना, तर ती गमावून आपण पशु झालोत हे एक्सेप्ट करावं लागतंय आता. आत्ता 5 वर्षाच्या त्या मुलीवर जो अत्याचार झाला त्याच्यामध्ये 60 वर्षाचा माणूस, मग विकृतीच आहे ती. पण ती विकृती यायला सुद्धा, ती पूर्वी असं होतं की 100त 1 विकृती होती, आता ती 100त 50 झालेत. तर मनातला रावण आपण जो काही फुलवून ठेवला आहे त्याला अनेक माध्यमं पण आहेत. मी असं नाही म्हणत की तो स्वतःहूनच हे झाला. ज्या प्रकारच्या फिल्म्स, ज्या प्रकारचं म्हणजे कधी कधी असं वाटतं आपल्याला की हे योग्य नाही आहे बोलणं, पण कधी कधी स्त्रीनी सुद्धा आपली मर्यादा तेवढी ओलांडलेली आहे की खूप गैर वाटणारं वर्तन दिसेल असं वागू शकतात काही जणी. सगळ्याच वागतात असं नाही, पण काही वागू शकतात आणि त्याचा विपरीत परिणाम होतो. मी नेहमी तेच म्हणते की मग तो झेलायचा क्षमता तुमच्यात पाहिजे. की आपण जर समाजाला काहीतरी विकृत देतो किंवा विकृत वागून आपण समाजासमोर काहीतरी करतो आहोत, तर मग समाजाने आपल्याला पुन्हा त्याचा पलटवार केला
तर मग रडू नये किंवा तक्रार करू नये. आत्ताच कुठल्या तरी सोशल मीडियावर एका बाईंनी कुठलं तरी काहीतरी केलं आणि ते इतकं उलटलं त्या बाईवरच की तिने विष प्राशन केलं. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा व्यक्त होता ना तेव्हाच तुम्हाला त्याच्याविषयी काही वाटलं नाही आहे का? आणि तुम्ही समाजासमोर व्यक्त होताय. ते काही असं नाही आहे की तुम्ही घरातल्या 4 व्यक्तीसमोर व्यक्त होताय. तुम्ही जेव्हा समाजासमोर व्यक्त होता आणि मग समाज तुमच्यावर पलटवार करतो, तेव्हा मग ती क्षमता पाहिजे की ती झेलायची क्षमता तुमच्यात पाहिजे. आणि ती नसेल तर मग त्या बाईसारखं होतं की आयुष्य संपवण्यापर्यंत तुम्ही जाता. बरोबर. म्हणून मी म्हणते की सोशल मीडिया कसं वापरायचं हे आपल्या हातात हवं. आणि आत्ता समाजच राक्षस होत चाललाय ना, तर कशाची तरी भीती बाळगा, कशाची तरी दहशत असू देत. आणि स्त्रियांना दोष देऊन पुरुषांना दोष देऊन म्हणजे जितकं स्त्रियांवर अत्याचार होत आहेत हे दाखवत आहेत तितकेच पुरुषांवरही होत आहेत, पण ते दिसतात का आपल्यापर्यंत? ते दिसत नाहीत. तर हा बॅलन्स कसा तुम्ही साधणार आहात? आणि या प्रकारची विकृती, या प्रकारच्या हे तुम्ही जर सांभाळलं नाही तर हे पुढे तुमच्या पिढीला संचित म्हणून तुम्ही देणार आहात. खरंच. आणि पुढच्या म्हणजे जेनझी पिढी ऑलरेडी अशी झालेली आहे की त्यांना काही पडलेलं नाही आहे, कोणाशीच कसलेच कनेक्ट राहिलेले नाहीत, कारण आपण तसे ते कनेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवले नाही आहेत की हा मामा आहे, हा काका आहे, हे आजोबा आहेत, ही आजी आहे आणि ह्यांच्याबरोबर राहायचं आहे आपल्याला. मग चूक का बरोबर आपल्याला सामावून घ्यायचं आहे. तर ही सामावून घेण्याची आपण एकटे राहत असल्यामुळे आपण सामावून घेण्याची भावनाच त्यांच्यापर्यंत पोहोचवली नाही. आता ते तसे वागतायत तर ते आपल्याला दुःख होतं की अरे ह्याला काही बोललं, ह्याला काही गिफ्ट दिलं तर थँक्यू पण नाही म्हणत. तर हे तुम्हीच नकळत संचित देताय ना. तर हे वागणं सुद्धा तुम्ही संचित म्हणून देताय. आणि सोशल मीडियावर इतक्या दाखवून सुद्धा ती मुलं बघतातच आहेत, त्यामुळे हे संचित म्हणूनच त्यांच्यापर्यंत पोचतंय. तर मग ते संचित म्हणून ते पुढे काय घेऊन जाणार आहेत ह्याची जबाबदारी तुम्ही घेतलीत का? तर नाही. तर हे कठीण होत जाईल जर आपण त्याचा बॅलन्स नाही साधला तर. खरंच यार, खरंच आहे. आणि ना मस्त आहे तुझी प्रत्येक गोष्टीवरची ओपिनियन्स ताई. मध्यंतरी चर्चा होती निळू फुले यांच्यावर चित्रपट येणार याची. आणि ना बाई वाड्यावर या वाक्याच्या पलीकडचे जे निळू फुले आहेत ते काही प्रमाणात आत्ता माझ्यासमोर उलगडलेत तुझ्या बोलण्यातनं. पण मला माहिती आहे हे काही पर्सेंटेज आहे, तुम्हाला सांगितलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहिती नाही आहेत लोकांना. कदाचित तो चित्रपट एक माध्यम ठरेल की खरे निळू फुले कसे होते करिअरच्या पलीकडचे हे लोकांपर्यंत येईल. काय तुला रिव्हील करायला आवडेल? कारण ना अशा चित्रपटांची गरज आहे. नो डाऊट पुस्तक वाचून बऱ्याच गोष्टी कळतात, बट अगेन मी म्हणाले की सगळंच नसतं ना पुस्तकामध्ये. तर तुला काय त्याबद्दल रिव्हील करायला आवडेल का? कारण आहे ना बाई वाड्यावर या वाक्यातच सामावलेली आहे ती इमेज, असं मला वाटतं. आता ती जी बाजू आहे जी प्रेक्षकांसमोर तुला दाखवायची आहे की बाबा नेमके कसे होते, त्या बाबतीत तुला मला काही सांगायला आवडेलच. मुळात मी कायमच म्हणत आली आहे की बाबाच्या कुठल्याही फिल्ममध्ये बाई वाड्यावर या हे असं तो वाक्य म्हणालेलं नाही. नाहीये. शोधून दाखवावं ज्याने त्याने. आणि ती तेवढीच त्याची इमेज नाही आहे ना. नाहीये, करेक्ट आहे. आणि बाई वाड्यावर ह्या वाक्यातच तुम्हाला त्यामागची भावना कळते. तर पुन्हा मी म्हणेन की संचितच की निळू फुले एक ॲक्टर होते, तर मी पुढच्या पिढीला काय संचित देणार आहे तर बाई वाड्यावर या असे होते ॲक्टर. तर ते नव्हते ना तसे. फक्त बाई वाड्यावर या ही इमेज त्यांची नव्हती आणि ती पुसण्यासाठीच बायोपिकचा अट्टहास मी केला. म्हणजे ज्या दिवशी माझ्याकडे प्रसाद ओक आला की गार्गी आपण निळूभाऊंवर करूयात का बायोपिक, तेव्हा मी थोडीशी मागे सरकले. कारण बाबालाच मुळात बायोपिक हा प्रकार पुस्तकात म्हणजे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं नाही, कारण त्याचं म्हणणं होतं की मी जर खरं लिहिलं तर वाट लागेल. मी ऐकली आहे ती मुलाखत, ऐकली आहे मी की मी आत्मचरित्र लिहिलं तर मी सगळं खरं लिहीन आणि जर मी खरं लिहिलं तर अर्धी इंडस्ट्री बर्बाद होईल, हे त्यांचं वाक्य आहे. मी हे ऐकली ही मुलाखत. तर माझं असं म्हणणं आहे की ते त्याला कधीच मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. मग आता जर त्याच्यावर बायोपिक आपण करायचं म्हणतो तर त्याची कुठली बाजू प्रेक्षकांसमोर यावी आणि त्यांनी बाबाला कुठल्या दृष्टीने बघावं
यासाठी खूप मेहनत घेतली मी आणि किरण यज्ञोपवीत आणि प्रसादनी. आणि ते येतं आहे आणि ते त्याच्यासाठी अट्टहास हाच आहे की बाबा रे, पुढच्या पिढीला निदान कळावं की निळूपुल हा बाई वाड्यावर आहे एवढंच नाही आहे, त्याच्या परे तो खूप आहे. खूप आहे या तर त्या व्यक्तीकडे बघा आणि तो काय होता हम्म. एवढंच, त्याची खरी प्रतिमा काय होती आणि तो कसा जगला. तर मला असं वाटतं की बाई वाड्यावर या ह्याच्या परे तो माणूस आहे आणि तो जो आहे तो तसाच दिसावा लोकांपर्यंत, म्हणून हा बायोपिकचा अट्टहास आहे, बाकी काही नाही. तो कधीपर्यंत करणार आहेस? मलाच माहिती नाही खरं, कारण आम्ही खूप थांबलो. 3 वर्ष एकतर लिखाणासाठी देण्यात आले आणि नंतर जी कंपनी तो निर्मित करणार होते त्या कंपनीनीच आता तो मराठी चित्रपट त्यांना करायचा नाही म्हणून आमच्याकडे परत दिला आहे. सो आता पुन्हा नव्याने एक निर्माता शोधणं आणि ते सगळं आहे. त्यामुळे प्रसाद, किरण त्याच्यासाठी कष्ट घेत आहेत. त्यांना जी काही मदत लागते ती मी करते. होपफुली या 2 वर्षात ती यावी असं वाटतंय मला. बघूयात. खरंय. आणि तुझ्याबद्दल सांग ताई, तू खूप गॅपनी काम करतेस. आत्ता 1.5 वर्षांनी केलंस एक काम. इमिडिएट करणार आहेस आत्ता काम, किंवा कलाकाराचं ना एक स्वप्न असतं की ज्याला आत्ता मॅनिफेस्टेशन हा शब्द आलाय की मी या प्रकारची भूमिका मॅनिफेस्ट करते जी मला एकदा तरी आयुष्यात करायला मिळावी, अनुभवायला मिळावी. अशा कोणत्या प्रकारची भूमिका तुझ्या टू डू लिस्टमध्ये आहे, प्रोजेक्ट म्हणा, भूमिका म्हणा, की ती तुला गार्गी म्हणून एकदा तरी साकारायची आहे? मी खरं सांगू का, मी ज्या ज्या भूमिका केल्या ना त्याच्यात मला खूप समाधान मिळालं. म्हणून मी म्हटलं की ज्या असमाधानी भूमिका मी करायला लागले तिथे मी थांबले. तर आता 1.5 वर्षांनी सावित्रीबाई करताना ज्योतिरावांना ज्या बाईंनी शिक्षणासाठी एवढं प्रवृत्त केलं आणि प्रोत्साहन दिलं, त्या सगुणा आऊची भूमिका करणं, तेही कुटुंबातलं एक काम आहे आणि माझं कुटुंब ते आहे फुले यांचं. तर ती भूमिका मिळाल्यानंतर मला अजून काय पाहिजे. सो मला असं वाटतं की ती मला कधीतरी मज्जा म्हणून बाबासारखं एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर करायला मिळावं, स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅरेक्टर, हे आवडेल, खूप आवडेल. की आपण म्हणतो ना की जिला बघून दहशत निर्माण झाली पाहिजे, असं एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर करायला नक्कीच आवडेल. मग ते फिल्ममध्ये असेल, नाटकात असेल, सिरियलमध्ये असेल, कुठेही, पण स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅरेक्टर करायला मला आवडेल. पण बाकी मी आत्ता जे काही करते, आता एका प्रोजेक्टविषयीच काम चालू आहे, ते लवकरच होईल आणि मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईन सिरियलमधनंच, त्यामुळे ते होईलच. पण सध्या तरी आत्ता जे गॅप आहे त्याच्यामध्ये काही कवितांचं वाचन करणे आणि त्या प्रस्तुत करणे असं काहीतरी चालू आहे. एक छोटीशी लहान मुलांवरची एक फिल्म करायचं डोक्यात आहे. त्याच्यासाठी मी आणि माझा मित्र लिहितोय ती, त्यामुळे ती कदाचित दिवाळीपर्यंत येईल. असे प्रोजेक्ट छोटे छोटे चालू. तर जसा आजचा एपिसोड होता रॉ, प्युअर आणि रिअल, त्याचप्रमाणे PNG ज्वेलर्सचं सोनं सुद्धा आहे तितकंच रॉ, प्युअर आणि रिअल. PNG ज्वेलर्सचे सुंदर दागिने तुम्हालाही खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि तुमच्या आवडीचे दागिने लगेच घरी घेऊन या. हॅपी शॉपिंग. येस, आणि ऑल द व्हेरी बेस्ट ताई तुला या सगळ्या जर्नीसाठी. आणि तुझे हे विचार आहेत किंवा आयुष्याकडे बघायचा एक अप्रोच आहे ना, हा मला खरंच खूप आवडला. कीप डुईंग दॅट. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.